एग्रो बेस्ड इंडस्ट्रीज, समृद्धि की राह पर चले कृषि उद्योग के साथ साथ। महाराष्ट्र ट्रेड फेयर अंतर्गत आयोजित और माहेश्वरी विद्या प्रचारक मंडल के सहयोग से समृद्धि की राह पर चले कृषि उद्योग के साथ साथ एग्रो बेस्ड इंडस्ट्रीज, इस चर्चा सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत है। इस सत्र का संचालन कर रहे हैं श्री राहुल जी धूत। आपने सिविल इंजीनियरिंग में ग्रेजुएशन किया है और एमबीए फाइनेंस में मास्टर्स डिग्री हासिल की है। आप 27 से अधिक वर्षों का इंडस्ट्रियल डिजाइन, कंसल्टेशन और कंस्ट्रक्शन अनुभव के साथ आप इस विषय के विशेषज्ञ जाने जाते हैं। आप धूत टेक्नो प्रोजेक्ट के मैनेजिंग पार्टनर हैं, जिनके पास 450 से अधिक औद्योगिक निर्माण प्रोजेक्ट्स हैं। आपने महेश औद्योगिक समूह पुणे के भूतपूर्व अध्यक्ष के रूप में भूमिका निभाई है तथा आप एमआईजी इम्पैक्ट, एमआईजी टॉक्स और अन्य कई कार्यक्रमों का नेतृत्व कर चुके हैं। हमारे मार्गदर्शक है श्री रुपेश जी खिस्ते। आप सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केयर लिमिटेड, नासिक, महाराष्ट्र में हेड ऑफ टेक्नोलॉजी के रूप में कार्य करते हैं। आप एक अनुभवी टेक्नोक्रेट है, जिन्होंने एग्रो फूड इंडस्ट्री में कई सारी उपलब्धियां प्राप्त की है। आपने ग्रीनफील्ड प्रोजेक्ट को आपकी प्रोजेक्ट मैनेजमेंट स्किल द्वारा एक अलग पहचान दी है। बिजनेस प्लानिंग, ऑपरेशन मैनेजमेंट, रिसर्च एंड डेवलपमेंट, R&D जैसे कई सारे व्यवस्थाओं को आपने खूब तरीके से निभाया है। आपका स्पेशलाइजेशन है फल और सब्जियां, रेफ्रिजरेशन एंड कोल्ड स्टोरेज, सप्लाई चेन एवं ऊर्जा निर्मिति। हमारे अगले मार्गदर्शक है श्री श्रीकांत जी भुतड़ा। आप प्रैक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटेंट है और मेसर्स भुतड़ा मुंदड़ा एंड कंपनी और MS भुतड़ा मुंदड़ा एंड कंपनी, ये प्रख्यात कंपनी संपूर्ण भारत देश में फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री के क्षेत्र में कंसल्टेंसी प्रोवाइड करती है। आप पुणे में औद्योगिक शेड को सूटेबल 70 एकड़ का औद्योगिक पार्क का निर्माण कर रहे हैं। यशस्वी उद्योजक होने के साथ आप खेल में भी रुचि रखते हैं। आप एक प्रोफेशनल साइकिलिस्ट भी है तथा आप हिमालय में 650 किलोमीटर साइकिल चलाकर खारदुंगला में दुनिया की सबसे ऊंची चोटी तक पहुंचे हैं। आप एक बैडमिंटन खिलाड़ी भी है और आपने जिला स्तर पर विभिन्न टूर्नामेंट जीते हैं। इसके अलावा आप यशस्वी हाफ मैराथन रनर भी है। हमारे अगले मार्गदर्शक है श्री अरविंद जी सुरंगे। आप ACR प्रोजेक्ट कंसल्टेंट प्राइवेट लिमिटेड के CMD है। आप ISHRAE, आप इशरई पुणे चैप्टर के फाउंडर, प्रेसिडेंट और सेवानिवृत्त पूर्व अध्यक्ष है तथा ISHRAE के भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष है। आप ISHRAE वेस्टर्न इंडिया चैप्टर के भूतपूर्व अध्यक्ष भी रह चुके हैं। आप NHB के कंसल्टेंट है और NC एंड SACC समिति के सह अध्यक्ष है। आपको अमेरिकन सोसाइटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग एंड एयर कंडीशनिंग इंजीनियर्स एशरई से प्रतिष्ठित एशराई फेलो अवार्ड प्राप्त हुआ है। आप इशराई के प्रतिष्ठित लाइफ टाइम सर्विस अवार्ड के प्राप्त करता है और रोटरी क्लब ऑफ ग्लोबल कोल्ड चेन सप्लायर्स GCCA के लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड से पुरस्कार का सम्मान प्राप्त कर चुके हैं। आप कोल्ड स्टोरेज बेसिक्स इस पुस्तक के लेखक भी है। अब श्री राहुल जी धूत, इनसे निवेदन है कि वे इस चर्चा सत्र को आगे बढ़ाए। महाराष्ट्र ट्रेड एग्जीबिशन और MVPM की ओर से मैं सभी लोगों का यहाँ स्वागत करता हूँ। स्पेशली जो हमारे गेस्ट आज मंच पे उपस्थित है, सुरंगे सर, जो कोल्ड स्टोरेज, कोल्ड चेन में अपने आप में एक तज्ञ है, श्री रुपेश जी खिस्ते, जिन्होंने सह्याद्री फार्म्स के माध्यम से महाराष्ट्र में एग्री बिजनेस में एक नई ऊंचाइयों को छुआ है, उनका मैं स्वागत करता हूँ। और यंग डायनामिक श्रीकांत जी भुतड़ा, जिनको काफी जन यहाँ जानते हैं, जिन्होंने सब्सिडीज, गवर्नमेंट सब्सिडीज और एग्री बिजनेस में कंसल्टेशन में बहुत अच्छा काम किया है। जालना का नाम सुनते ही एक बात तो समझ में आती है कि जालना के लोग फौलाद जैसे होते हैं। क्यों? कोई भी स्ट्रक्चर लो, कोई भी बिल्डिंग लो, उसको मजबूती जालना से आती है, क्योंकि जालना का जो स्टील है वो हर स्ट्रक्चर में जाता है, हर बिल्डिंग में जाता है। अब जालना जाना जाएगा और एक चीज की वजह से, जो इतना अच्छा एग्जीबिशन जालना वासियों ने यहाँ पे आयोजित किया है, इतना अच्छा संयोजन, इतना अच्छा नियोजन, ये जालना के गौरव में एक बहुत भाग्यशाली क्षण है। कल इस एग्जीबिशन का जब उद्घाटन हुआ तो हरिभक्त पारायण श्री ढोक महाराज जी ने कीर्तन में कहा था की शेतकऱ्यांनी उद्योगाची कास धरली पाहिजे। ये आज के पेपर में भी है और यही बात पे हम लोग आज डिस्कशन करने के लिए, यही बात को हम आगे बढ़ाने के लिए आज यहाँ मंच पर उपस्थित है। अगर हम खेती की बात करें तो हम लोग सोचते हैं खेती में क्या है,
आज अगर हम लोग सोचते तो कोई भी जो एक फार्मर रहेगा बच्चे को बोलते हैं भाई कुछ दूसरा कर, इसमें कुछ आराम नहीं है। ये फैक्ट है, ये फैक्ट है। आज अगर हम लोग जीडीपी की बात करें तो इंडिया की 20% जीडीपी ये कृषि उद्योग से आती है। हालांकि वी आर कृषि प्रधान देश, ये सब हम लोग मानते हैं, पर वो कृषि को ग्लैमर नहीं है। एक अपना एक सोच ऐसी है कि कृषि में उतना सक्सेस नहीं है और इसीलिए हम लोग कृषि से दूर जाते हैं। पर एक समझने वाली बात यह है कि लोगों का रहन सहन बदल गया है, लोगों का काम करने का तरीका बदला हुआ है और इसके वजह से कृषि में अलग अलग संभावना है, अलग अलग अपॉर्चुनिटीज क्रिएट हुई है। अब वो कैसे? अब टोमेटो केचप छोटी सी चीज है, पर टोमेटो केचप आपको हर जगह मिलेंगे, आपको हर शॉप में मिलेंगे, अपने डाइनिंग टेबल पर भी मिलेगा। अब टोमेटो केचप का जो टोमेटो आता है ना, खिस्ते सर साथ में है, खिस्ते सर से मैं बात कर रहा था, 4 रुपया किलो में परचेस होता है। कितना? 4 रुपया किलो होलसेल में। और टोमेटो केचप आप परचेस करने जाओ तो एमआरपी कितना होगा? 110 रुपया। सो दिस स्मॉल एग्जाम्पल शोज कि वैल्यू एडिशन करने में उसमें कितना बेनिफिट है। या अगर हम लोग सोचे कि लोग पहले गेहूं लेके गेहूं को पिसाते थे और उसका आटा बनता था, आज क्या हो गया है? आज आटा घर में पैक आता है। तो ऐसी काफ़ी सारी संभावना है जो दिखाती है कि हमको एग्री बिजनेस के ऊपर, कृषि उद्योग के ऊपर एक फोकस करना चाहिए, उसको एक रीडिफाइन करना चाहिए और उसी में ही अपना समृद्धि का मार्ग छुपा हुआ है। तो ये जो बदलाव है, ये जो पैराडिम शिफ्ट है, ये लाने की कोशिश आज इस कार्यक्रम के माध्यम से हम आपके साथ में करने वाले हैं। हम लोग शुरुआत करेंगे एक ऐसे उद्योग से जिसके साथ में 18,000 फार्मर जुड़े हुए हैं। 18,000 फार्मर। ऐसा उद्योग जो 30,000 एकड़ फार्मिंग को सपोर्ट करता है। ऐसा उद्योग जो 242 गांवों में काम करता है। ऐसा उद्योग जिनका एक्सपोर्ट 42 से ऊपर कंट्रीज में है। ऐसा उद्योग जिसके साथ में 110 कंपनियां जो देश के बाहर की जुड़ी हुई है और ये इन्होंने सिर्फ किया 12 साल में। और ऐसे फार्मा उद्योग को हम आपके सामने पेश कर रहे हैं और वो फार्मा उद्योग है सह्याद्री फार्म्स। और रुपेश जी खिस्ते इसके टेक्निकल डायरेक्टर आज हमारे साथ उपस्थित है। मैं उनको आमंत्रित करूंगा, सर आप प्लीज आइए और हमको आपके इंडस्ट्री के बारे में बताइए। हेलो हेलो, नमस्कार जालना। मराठी हिंदी इंट्रोडक्शन तो बहुत अच्छा था और मैं एक्चुअली बहुत इम्प्रेस हो गया। ये महाराष्ट्र ट्रेड सेंटर आके जो जालना में शायद पहली बार हो रहा है और यहाँ का माहौल देख के और स्पेशली कृषि के बारे में आप लोगों ने इतना सोच के ये सेशन रखा, ये सोच के बहुत अच्छा लगा। और मैं ऑन बिहाफ ऑफ सह्याद्री फार्म्स, मैं ऑर्गेनाइजेशन और मिस्टर राहुल दूध जी का आभार मानता हूँ। मैं शुरुआत करूँगा, जैसे अभी सह्याद्री फार्म्स बहुत लोगों को पता है और अच्छा खासा इंट्रोडक्शन भी हुआ है, तो मैं जस्ट एक प्रेजेंटेशन आपको बताऊंगा कि सह्याद्री की जर्नी कैसे हुई थी और क्यों हुई थी। सह्याद्री फार्म अभी नासिक में अराउंड 125 एकड़ के कैंपस में बना हुआ है, जहाँ पे हम लोगों ने एक वैल्यू चेन बनाने का एक जो इकोसिस्टम दिखा था, प्रयास किया है। ये दो फोटो मैं आपको इसलिए दिखा रहा हूं, ये जो मेरे लेफ्ट में है वो भारत का विलेज है और ये इधर जो है हम ये विलेज ऐसा देखना चाहते हैं। अगर आप यूरोप जाएंगे, यूरोप का जो विलेज रहता है और अगर यूरोप का विलेज और भारत का विलेज अगर हम कंपेयर करेंगे तो बहुत सारा डिफरेंस है, बहुत सारा माइग्रेशन है इंडिया में, रूरल टू अर्बन। ये अगर हम लोग रोक सकते हैं
ये रोकने के लिए क्या करना चाहिए? तो रूरल में जितना हम लोग इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट करेंगे, रूरल में जितना हम लोग एग्रो बिजनेस लेके आएंगे, तभी ये माइग्रेशन हम लोग रोक सकते हैं। इसलिए हमें भारत और इंडिया में जो डिफरेंस है ना, इसको हटाना है। नेक्स्ट प्लीज। अभी हम इंडिविजुअल फार्मर की बात करेंगे तो ये पॉसिबल नहीं है। अगर इंडिविजुअल फार्मर आप करने जाएगा ये सब कि वही खुद उगाएगा, वही उसको पूरा क्रॉप को पूरा उसका क्रॉप साल भर ये करेगा और बेचने भी जाएगा, प्रोसेस भी करेगा, ये पॉसिबल नहीं है। तो इसके लिए उसको क्या है कि एक तो इंफ्रास्ट्रक्चर, नॉलेज और जो भी है उसकी सस्टेनेबिलिटी वो नहीं है वो फार्मर के पास। इसलिए हम लोग जो भी नेक्स्ट स्टेप लिया है, अभी ये स्लाइड दिखा रहा है कि अभी जो ट्रेडिशनल एग्रीकल्चर सप्लाई चेन जो है इंडिया में, कि फार्मर उगाता है, ट्रेडर के पास जाता है या मंडी में जाता है और वो होलसेल जाता है। जैसे अभी राहुल जी ने बताया कि 4 रुपए का फार्मर, वैल्यू एडिशन तो होता है लेकिन फार्मर को 4 ही मिलता है, उसको 110 नहीं मिलता है। तो ये जो वैल्यू एडिशन है, ये जो डिस्ट्रीब्यूट हो रहा है, उसको रोकने की कोशिश कर रहे हैं। तो इसलिए क्या है, ये जो इसका सॉल्यूशन यही है कि फार्मर की खुद की इकोसिस्टम होनी चाहिए, जिसको हम लोग क्रॉप वैल्यू चेन बोलते हैं। नेक्स्ट। इसमें क्या होगा, ये फार्मर अकेला नहीं कर सकता, इसलिए जो एफपीओ बोलते हैं, फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन, फार्मर ऑर्गेनाइजेशन की तरफ से, जैसे प्रोड्यूसर कंपनी या प्रोड्यूस भी फार्मर करेगा, वो कोऑपरेटिवली उसको या तो प्रोसेस करेंगे एंड मार्केट करेंगे। तो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एफपीओ। सह्याद्री फार्म एक 2011 में एज ए एफपीओ हमने शुरुआत की थी विथ ओनली 10 to 15 फार्मर्स। इसमें यही था कि इट शुड बी 100% फार्मर ओन्ड कंपनी, ये फार्मर की कंपनी होनी चाहिए, फार्मरच्या हक्काची कंपनी झाली पाहिजे, हे त्याच्यामध्ये ध्येय होतं। ते कशासाठी? तर फाइंड सोल्यूशन फॉर द प्रॉब्लम ऑफ स्मॉल एंड मार्जिनल फार्मर। इंडिया में अभी भी 90% फार्मर्स आर मार्जिनल फार्मर्स, लेस देन 2 एकड़, 2 एकड़ से भी कम लैंड होने वाले 90% फार्मर है। सो दिस मार्जिनल फार्मर्स, ये मार्जिनल फार्मर्स इतना बड़ा काम नहीं कर सकते जब तक वो एक साथ नहीं होते या जब तक वो संगठित नहीं होते। तो विजन यही है कि ये फार्मर मेकिंग बिजनेस प्रॉफिटेबल और सस्टेनेबल कैसे हो, इसके लिए मिशन में, और ये जो भी सब सस्टेनेबल और प्रॉफिटेबल की बात करते हैं, तब वो जो भी इससे फूड या जो भी प्रोडक्ट बनेगा वो कैसे सेफ, हेल्दी और अफोर्डेबल बनेगा, और वो सब जितने भी स्टेक होल्डर है उसमें कैसे सस्टेनेबिलिटी लेके आ सकते हैं। ये एंड टू एंड सॉल्यूशन की एक कोशिश है कि फार्म लेवल पे कैसे इंटरवेंशन होना चाहिए। ये बहुत टेक्निकल है, हम लोग डिस्कस ज़्यादा नहीं करेंगे इसमें। और फार्मर्स के बायर, फार्मर्स टू बायर, इसमें एक एपीसी मॉडल ये काम करता है डायरेक्टली। सह्याद्री फार्मर जैसे बताया, सह्याद्री फार्मर अभी 18,000 फार्मर के साथ काम कर रहा है, उसमें 726 आर द एक्चुअल ओनर्स ऑफ द कंपनी, जो फार्मर्स है, और बाकी अराउंड 48 एफपीओज आर देयर, जो ये मेन पेरेंट कंपनी को कनेक्ट किए। इसमें ऑलमोस्ट 25,000 फार्मर्स तक हम लोग नेक्स्ट 2 साल में जाएंगे। 50,000 एकड़ एरिया, कल्टिवेटेड एरिया, हम उसको हम लोग या तो प्रोसेस करेंगे या तो एज ए फ्रेश हम सेल करेंगे। नेक्स्ट प्लीज। नेक्स्ट, ये सह्याद्री की ग्रोथ है। 2012 में ये जब चालू किया था, it was started with only 14.8 crore revenue. Now it reached up to 786 crore revenue in just 10 years. Next. So जो मैं वैल्यू चेन की बात कर रहा हूँ, तो कि प्रोडक्ट वैल्यू चेन मतलब एक प्रोडक्ट लेके नहीं जाना है, पूरा क्रॉप लेके जाना है। क्रॉप को राइट फ्रॉम फार्म टू फोर्क जो वैल्यू चेन बनती है, वो वैल्यू चेन के ऊपर अगर हम फोकस ये एफपीओ करेंगे, देन इट इज सस्टेनेबल एंड प्रॉफिटेबल। नाउ सह्याद्री फ्रॉम लास्ट 5 years इज अ लीडिंग एक्सपोर्टर कंपनी इन इंडिया। हम अभी भी मतलब अराउंड 1400 कंटेनर्स
मतलब अराउंड 35,000 मेट्रिक टन ऑफ ग्रेप्स एक्सपोर्ट होता है अराउंड 42 कंट्रीज इन ग्लोब। ये पूरा ट्रेसेबिलिटी सिस्टम है, जो कस्टमर यूरोप में ग्रेप खा रहा है, ही कैन ट्रेस द प्रोडक्ट अप टू द फार्म लेवल। ये पूरा इसके लिए जो टेक्नोलॉजी यूज हो रही है, ये दीज आर द ऑल टेक्नोलॉजी पार्टनर्स। इसमें टेक्निकल मीटिंग होती है विद द ग्लोबल साइंटिस्ट अक्रॉस द ग्लोब। These are some pictures of our पैक हाउस। ये पैक हाउस है, ये एशिया का सबसे बड़ा पैक हाउस है। यहाँ पे रोज 300 मेट्रिक टन ऑफ ग्रेप्स एक दिन में पैक होता है, जिसमें अराउंड 3000 वर्कर्स आर वर्किंग, उसमें से 75% आर वुमन। ये कुछ इंपोर्टेड कुछ वैरायटी हमने इंपोर्ट किया है, क्योंकि ग्रेप सीजन इंडिया में बहुत छोटा है, इट्स हार्डली ऑफ 100 to 120 डेज। तो इसको कैसे इलोंगेट करेंगे और इलोंगेट करके फार्मर को कैसे ज़्यादा से ज़्यादा प्रॉफिट मिलेगा, इसलिए कुछ हमने इंपोर्ट किए हैं जो वैरायटी इंडिया में ग्रो कर सकती है। ये लास्ट 5 साल से इस पर काम ऑलरेडी किया है, और फ्रॉम लास्ट 2 years नाउ इट इज अंडर इन मार्केट इन यूरोप एंड इन इंडिया ऑल्सो। नेक्स्ट तो जो स्टोरी ग्रेप में बनी है, तो वो अदर हॉर्टिकल्चर क्रॉप में कैसे बने, इसलिए हमने ये 6 क्रॉप सिलेक्ट किए हैं, जिसमें ग्रेप है, मैंगो है, टोमेटो, बनाना, पोमोग्रेनेट एंड स्वीट कॉर्न। इसके लिए ये जो मैंने अभी बताया 110 एकड़ पे जो इंफ्रास्ट्रक्चर बना हुआ है, इसमें फार्मर फैसिलिटी सेंटर है, जहां आपको फार्मर के लिए जो भी इनपुट है उसका वहाँ पे मतलब एक हम फूड मॉल ही बोल सकते, जैसे फूड मॉल होता है वैसे फार्मर मॉल है वहाँ पे। ये इनपुट्स विथ फ्री एग्रो एडवाइजरी वहाँ पे हमारे फार्मर के लिए, एज वेल एज कोई भी फार्मर वहाँ आके वो इनपुट ले सकता है एंड ही कैन टेक द एडवाइजरी ऑल्सो। इसमें फ्रेश एंड जस्ट मिनट फ्रेश फ्रूट हैंडलिंग, जैसे मैंने बताया 300 मेट्रिक टन पर डे कैपेसिटी का इंफ्रास्ट्रक्चर है फ्रेश फ्रूट के लिए। लैब टेस्टिंग, ऑल लैब टेस्टिंग फैसिलिटी है। प्रोसेसिंग में IQF, एसेप्टिक, फ्रोजन फूड, ड्राई वेयर हाउस, इस टाइप की फैसिलिटी है। वैल्यू एडिशन में जैसे पल्प टू जैम, केचप, पेस्ट टू केचप, ये फैसिलिटी है। और ये सब करते हुए जो वेस्ट बनता है, अराउंड 100 metric tons of waste we are generating, so that all waste we are going to convert into value added products और पावर। तो ये भी अभी एक रिसेंटली नए प्रोजेक्ट चल रहे हैं। So this is a picture of our infrastructure। ये सब वही फैसिलिटी है सब। नेक्स्ट, ये सब करते हुए जो फूड सेफ्टी प्लान से, फूड सेफ्टी प्लान मतलब हम लोग कोई भी चीज़ मार्केट से लेते हैं तो उसमें जो चीज़ें देखते हैं कि उसमें FSSAI है, ऑल सर्टिफिकेशन है, एक्सपायरी डेट क्या है, मैन्युफैक्चरिंग डेट क्या है, सो ऑल दिस इज कॉल्ड फूड सेफ्टी प्लान। तो ये सब फूड सेफ्टी प्लान में बनता है कि एक तरफ से फार्मर का भी हम लोग सस्टेनेबिलिटी कंट्रोल करते हैं, या दूसरी तरफ कंज्यूमर का भी हम लोग जो फूड, उसको जो फूड मिल रहा है, हाउ इट इज सेफ, दैट ऑल्सो वी केयर। नेक्स्ट, दीज आर ऑल सर्टिफिकेशंस। ये हमारे कुछ मेजर कस्टमर्स है इंडिया एंड ग्लोब। So we are reaching around 42 countries. किसान केचप जो यूनिवर्सल बनाता है, केचप, जैम एंड स्क्वैश, उसमें से 60% केचप हम लोग हमारे कैंपस में बनाते हैं। नेक्स्ट, एक स्किल डेवलपमेंट प्रोग्राम टाटा स्ट्राइव के साथ हम लोग ने 3 साल पहले चालू किया था। जो रूरल यूथ है, रूरल में जो लोग हैं वहाँ उनको जो स्किल, जो छोटे छोटे स्किल होते हैं, क्रॉप मैनेजमेंट, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन, सोलर, उनको ये सब करने के लिए सिटी में जाना पड़ता है या वो प्रैक्टिकल नॉलेज नहीं मिलता। तो ये टू एनहांस दैट स्किल मैनेजमेंट हमने ये स्किल डेवलपमेंट प्रोग्राम और स्किल डेवलपमेंट सेंटर चालू किया है। H-Square एक इंक्यूबेशन सेंटर है सह्याद्री में। यहाँ पे जितने महाराष्ट्र में FPC है और FPO है, उनको उनके एक सर्टन क्राइटेरिया पे सिलेक्ट किया जाता है और उनको पूरा फ्रॉम स्क्रैच टू एंड उनको सपोर्ट दिया जाता है फ्री ऑफ कॉस्ट फॉर FPOs ओनली। These are all technology partners. Next.
सो दिस इज ट्रेसेबिलिटी सिस्टम, जो पूरा ये प्रोडक्ट अप टू फार्म लेवल पे हम लोग ट्रेस कर सकते हैं। नेक्स्ट, अल्टीमेट ऑब्जेक्ट वही है जो मैंने शुरू में बताया कि विलेजेस या विलेज को कैसे इंप्रूव करना है, और इसलिए हमने ये जो क्लस्टर सिलेक्ट किया है नासिक के पास मोहाड़ी, वहाँ पे 14 विलेजेस है, उसमें ये क्लस्टर डेवलपमेंट प्रोग्राम कर रहे हैं थ्रू आवर कंपनी एंड थ्रू सम गवर्नमेंट एंड प्राइवेट पार्टनर्स। नेक्स्ट, थैंक यू। एक जस्ट वीडियो शो करना चाहता हूँ मैं रिगार्डिंग आवर इंफ्रास्ट्रक्चर।
दिस इज द पावर ऑफ फार्मर. थँक्यू. हेलो, क्या बात है सर. सर जस्ट वन क्वेश्चन, टर्नओवर कितना है कंपनी का? यावर्षी 1,000 करोड क्रॉस होईल. क्या बात है. 1,000 crore, that is the new benchmark, that is the scale which agri business can give you. Please note. अगर आप लोग ये वीडियो देखेंगे तो आपको लगेगा कि ये वीडियो इंडिया में किसी कंपनी का है. हम लोग बात करते हैं ऑटोमोबाइल इंडस्ट्री की, बात करते हैं हम लोग बाकी सब जहां ग्लैमर है, पर एग्री इंडस्ट्री हम लोग सोचते हैं कि यार कैसा होगा एग्री इंडस्ट्री, कोई स्मेल आती होगी, ठीक है, कोई ऐसा अनऑर्गेनाइज सेक्टर होगा, कोई ऐसा लाउजी एटमॉस्फेयर होगा वहां पे जहां पे कोई चीज ऐसे प्रॉपरली मेंटेन नहीं की होगी. पर जब हम लोग सह्याद्री फार्म्स की जब बात करते, जब देखते वहां पे, तो ट्रस्ट मी, विश्वास नहीं होता कि ये अपने इंडिया में नासिक में अपने इतने नजदीक इतना अच्छा काम हो रहा है. अजून एक प्रश्न सर आपल्याला करत आहे की 1,000 crore व्हेन यू आर टॉकिंग, इज इट द टॉप लेवल यू हैव रिच्ड और व्हाट हायर फिगर्स यू आर जस्ट बिगिनिंग. क्या बात है. जसं मी बोललो की मैंने जब बताया था 25,000 फार्मर्स विथ 50,000 एकर्स. सो अभी जो इंफ्रास्ट्रक्चर बना है ये 3,500 करोड़ के लिए बना हुआ है. सो 33% यूटिलाइजेशन पे वो चल रहा है. सो इट विल रीच अप टू 100%. तो रेवेन्यू होगा 3,500 ऑफ दैट कॅम्पस ओनली. क्या बात आहे. शेतकरी म्हणलं की आपण विचार करतो असं पांढरे टोपी घातलेला, पांढरे कपडे घातलेला, मुंडा असं असलेला शेतकरी, दॅट इज व्हॉट वी आर लुकिंग. बट प्लीज मीट आवर कॉर्पोरेट फार्मर. थैंक यू सर. सो दिस इज व्हाट वी वांट टू ब्रिंग इन फ्रंट ऑफ यू कि एग्री सेक्टर है सच ए ह्यूज पोटेंशियल और उसमें इतनी सारी संभावनाएं हैं. एक चीज जो सह्याद्री फार्म्स ने की है वो एक चीज है, उसके अलावा और काफी सारी चीजें हम लोग कर सकते हैं. रुपेश सर, मला एक तुम्हाला असा प्रश्न आहे की आता ह्या सगळे जे आपल्या समोर लोक आहेत किंवा काही लोकांना समजा काही असे उद्योग उभे करायचे असतील, इतक्या मोठा ते इमिजिएटली होणार नाही, बरोबर आहे. बरोबर. तर कुठले उद्योग हे असे आपण करू शकतो? नाही, याच्यामध्ये कुठलाही उद्योग आता काय आपण जेव्हा पूर्वी एक 15-20 वर्षापूर्वी फूड किंवा ॲग्रिकल्चरमध्ये विचार करत होतो की आपण काहीतरी छोटं चालू करू, स्मॉल स्केल चालू करू, कॉटेज स्केल चालू करू आणि मग मोठी उडी घेऊ. बरोबर. पण ते दिवस राहिलेले नाहीत आता. आता प्रत्येकाला स्केल पाहिजे. अच्छा. स्केल शिवाय फार्मर म्हणून ते स्केल येण्यासाठी एकत्रितपणा येणं गरजेचं आहे. म्हणून एकत्रितपणे येऊन जे कोणताही क्रॉप असू देत, क्रॉप कोणते असू देत, असं नाही की सह्याद्रीने फक्त ग्रेप्स केलं म्हणून मी ग्रेप्सच करेन किंवा टोमॅटोज करेन. या एरियामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये असेल, आता जालना एवढा रिच एरिया आहे इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, एव्हरीथिंग इज देअर. प्रचंड रिच आहे. हा, प्रचंड. इथं तर भरपूर काही गोष्टी होऊ शकतात. फक्त एकत्रित होऊन केल्या पाहिजेत आणि बाकी काय असेल तर आम्ही आहेच आहे सपोर्टसाठी. सो यू मीन टू से आरंभ आहे प्रचंड, छोटं काय नाही करायचं. छोटा नाही, थोडा स्केल वरती केलं तर इट इज सस्टेनेबल. फार्मरसाठी सस्टेनेबल आहे. इंडस्ट्रीला काही प्रॉब्लेम नाही आहे. इंडस्ट्रीला काय 2 रुपये किलो टोमॅटो मिळाला तरी सस्टेनेबल आहे. फार्मरला सस्टेनेबिलिटी येण्यासाठी थोडंसं स्केलवरती एकत्रितपणे येऊन केलं पाहिजे. तुम्ही बोलताना मगाशी म्हणला तुम्ही एफपीओ केली आहे, तुमच्या कंपनीचं स्वरूप एफपीओ आहे. थोडं एफपीओ विषयी थोडं आम्हाला सांगाल काय आहे? एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. याच्या कंपनी ऍक्ट मध्ये ती कंपनी काम करते. म्हणजे कंपनी ऍक्ट, आता बुधरा सरांना जास्त लिगली ते बोलतील. कंपनी ऍक्ट म्हणजे इट इज अ कोऑपरेटिव्ह रन बाय प्रोफेशनल. इट इज अ हायब्रिड ऑफ कोऑपरेटिव्ह अँड प्रायव्हेट कंपनी. ही 2002 मध्ये कन्सेप्ट आली होती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. तर ही एफपीओच्या अंडर इट्स अ प्रायव्हेट कंपनी बट मॉडेल ऑर स्ट्रक्चर इज लाईक अ कोऑपरेटिव्ह. म्हणजे सहकारी आहे पण प्रोफेशनली रन कोऑपरेटिव्ह. थँक्यू सो मच रुपेश सर. मी आता येतो श्रीकांत सरांच्याकडे. श्रीकांत सरांचा फार मोठा अनुभव आहे. यंग एजमध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे. तर श्रीकांत सरांना माझा असा प्रश्न आहे की हे जे एफपीओ म्हणतायत, हे एफपीओ कसं स्थापन करायचं आणि त्याच्यामध्ये कमीत कमी किती लोक लागतात आणि याचे काय बेनिफिट्स आहेत? मला वाटतं फर्स्ट ऑफ ऑल जय महेश, थँक्यू here MTF and Rahulji Doot for inviting me here to present my subject here. ते महाभारतामध्ये कृष्णानं कृष्ण भगवान ज्यावेळेस आपल्याला अर्जुनाला सांगतात त्यावेळेस मंत्र म्हणून सांगतात. ते एक वेगवेगळे श्लोक असतात आणि ते श्लोक सांगण्यासाठी मे बी ते कितीतरी वेळ लागतो त्याला.
तरी मला राहुलजींनी फक्त 10 मिनिट दिलेत, तर 10 मिनिटामध्ये मी फक्त स्कीमचे नाव घेऊ शकतो. त्याचं डिटेल आपल्याला स्पेसिफिकली आपल्याला डिस्कस करावं लागेल त्याच्यामध्ये. तरी पण मी प्रयत्न करेन की एक 10 मिनिटात बेस्ट पॉसिबल आपण एक छोटीशी केस स्टडी किंवा पद्धतीने घेऊन मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करू शकेन. नेक्स्ट सध्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जे सध्या करंट चेंजिंग ट्रेंड्स जर आपण बघितलं तर सध्या सगळेजण आता ऑर्गॅनिक मुवमेंटमध्ये चालले आहेत. केमिकल आणि फर्टिलायझरचा आपला खूप सध्या उपयोग चालू आहे. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मुवमेंट्समध्ये लोक जात असल्यामुळे आपण जर ऑर्गॅनिक कल्टिवेशनकडे जर आपण डायव्हर्ट झालं तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. लोक व्हेजिटेरियन होत आहेत. नंतर लोकांमध्ये हर्बल आणि न्यूट्रॉसिटिकल डाएट घेण्यासंदर्भात लोक हेल्थ ओरिएंटेड लोक विचार करत आहेत. त्याच्यामुळं तो एक आता सध्या ट्रेंड आहे. जंक फूड पासून लोक हेल्दी फूड्सकडे शिफ्ट होत आहेत. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत सो दॅट प्रत्येक फार्मर्सने प्रत्येक एंटरप्रेन्योर्सने तो बिझनेस इझिली करता यावा म्हणून ईज ऑफ डुईंग बिझनेस वन विंडो सिस्टीममध्ये गव्हर्नमेंट मॅक्झिमम गोष्टी ज्या परमिशन्स वगैरे लागतात त्या आणण्याचा प्रयत्न करत आहेत. गव्हर्नमेंटचे वेगवेगळे इन्सेंटिव्ज आहेत त्याच्यानंतर इनिशिएटिव्ज आहेत की सो दॅट फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये लोकांनी यावं आणि आपला बिझनेस स्थापित करावा. नेक्स्ट कोणताही प्रोजेक्ट करताना आपल्याला सगळे पॉझिटिव्ह गोष्टी बघून चालणार नाहीत. फक्त सह्याद्री फार्म्स आज सक्सेसफुल आहे म्हणून आपण लगेच तो करू शकत नाहीत. पण ते सक्सेस करण्यासाठी त्यांनी काय काय चॅलेंजेस फेस केलेले आहेत ते पण आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. मेजर जे प्रॉब्लेम ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहेत की मेजर ॲग्रिकल्चर जे आहे ते नॅचरल रेनफॉलवर डिपेंड आहे जे आपल्या हातात नाही आहे तो विषय. दुसरा विषय आहे की भारतात त्यांनी जसं सह्याद्री फार्म्स संदर्भात त्यांनी सांगितलं की छोटे छोटे फार्मर्स आहेत. 90% फार्मर्स ज्यांची ॲग्रिकल्चर लँड 2 एकरपेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही सायंटिफिकली क्रॉप कल्टिवेशनचं प्लॅनिंग करू शकत नाहीत. 60% पेक्षा त्याच्यानंतर हार्वेस्टेड जे प्रोडक्शन आहे त्याचं आपल्याकडे कंट्रोल नाही आहे की ते कशा पद्धतीने प्रोफेशनली ते मॅनेज व्हायला पाहिजे. प्राइसिंग स्ट्रॅटेजी नाही आहे. एका ब्रँडचं एक रेट असेल तर दुसऱ्या ब्रँडचं दुसरे रेट असू शकतात परंतु रॉ मटेरियल कॉस्ट हेअर अँड देअर सेमच आहे. लॉजिस्टिक प्रॅक्टिसेस जे आहेत ते स्टँडर्ड लॉजिस्टिक प्रॅक्टिसेस नाही आहेत. प्रोडक्शन झाल्यानंतर पोस्ट हार्वेस्ट जे आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल कोणतेही प्रॉडक्ट्स जे आहेत ॲग्रिकल्चरमध्ये ते पेरिशेबल प्रॉडक्ट्स आहेत जे त्याची लाईफ जी आहे ते कमी आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये आता प्रिझर्वेशन इन्फ्रास्ट्रक्चर एवढे कमी आहेत की प्रोडक्शन झाल्यानंतर ते प्रॉपरली जर प्रिझर्वेशन नाही झालं तर ते प्रॉडक्ट खराब होऊ शकतो. हे आपल्याला एक चॅलेंज आहे की आपल्याला प्रॉपर प्रिझर्वेशन इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून घ्यावं लागेल. आपण ज्यावेळेस एखादं प्रॉडक्ट एक्सपोर्ट करतो तर त्या कंट्रीचे नॉर्म्स असतात. त्या कंट्रीमध्ये कंडिशन्स असतात की त्या प्रॉडक्ट्समध्ये सायंटिफिकली काय काय कंटेंट किती राहायला पाहिजे, केमिकल्सचं पर्सेंटेज किती राहायला पाहिजे, फवारणी किती व्हायला पाहिजे, वॉट एव्हर. तर ते सगळे आपल्याला माहीत असायला पाहिजे तरच त्या पद्धतीने आपण एखाद्या इंडस्ट्रीची आपण एक्सपोर्ट करण्यासंदर्भात आपण प्लॅनिंग करू शकतो. नेक्स्ट पॉझिटिव्ह गोष्टी जर आपण बघितलं की भारतामध्ये जे दुसऱ्या बऱ्याच कंट्रीजवर नाही आहे की राऊंड द इयर पूर्ण वर्षभर आपल्याला उन्हाळा भेटतो जेणेकरून वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या लोकेशनवर वेगवेगळे प्रॉडक्ट कल्टिवेशन होतात. त्याच्यामुळे आपल्याला व्हायबिलिटी चांगली आहे. लँड जी आहे ते फर्टाईल लँड आपल्याकडे बरीचशी आहे. त्याच्यानंतर जिओग्राफिकल आणि क्लायमॅटिक डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळं वातावरण असल्यामुळे फॉर एक्झाम्पल आता महाबळेश्वर जर असेल तर तिथे स्ट्रॉबेरी आहे. नाशिक असेल तिथे ग्रेप्स चांगलं कल्टिवेशन होऊ शकतं. लातूर असेल तिथे वेगळ्या टाईपचा मँगो आहे. रत्नागिरी असेल तिथे अल्फान्सो मँगो आहे. तर वेगवेगळ्या एरियामध्ये त्या ॲटमॉस्फिअरच्या पद्धतीने तिथे वेगवेगळे प्रॉडक्ट होऊ शकतात आणि त्याची आपण त्या प्रोसेसिंग युनिट आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. लेबर फोर्स जे आपल्याला मेजर लागतं युनिट कोणतंही करण्यासाठी ते कमी रेटमध्ये आपल्याला इंडियामध्ये अवेलेबल आहे. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज मी आता सांगितलं की यूज डुईंग बिझनेस म्हणजे फेवरेबल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत. वेगवेगळ्या स्कीम्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत जेणेकरून तुमचा प्रपोजल इंडिव्हिज्युअली व्हायबल व्हायला पाहिजे, फायनान्शियली व्हायबल व्हायला पाहिजे. आज आपण भारताबद्दल जर विचार केलं तर सिरियल्स आणि फ्रूट्स आणि व्हेजिटेबलमध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये आज अग्रेसर आज इंडिया आहे ज्याच्यामध्ये आपलं कल्टिवेशन जे आहे ते हायेस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं आज 100 किलो जर आपल्याकडे कल्टिवेशन होत असेल फॉर एक्झाम्पल तर त्यामधलं फक्त 10 किलो आज आपण प्रोसेस करतो. हेच जर आपण पर्सेंटेज दुसऱ्या कंट्रीजला आपण विचार केला US आणि जपानमध्ये अप्रॉक्सिमेटली 65 to 70% पर्यंत ते प्रोसेसिंग करतात. तर एवढं पोटेन्शियल आपल्याला आज रॉ मटेरियल फ्रूट्स व्हेजिटेबलला प्रोसेसिंग करण्यासाठी आहे. नेक्स्ट मी सांगितलं तुम्हाला की प्रोसेसिंग करतायत. नेक्स्ट इन्कम टॅक्समध्ये बरेच तुम्हाला बेनिफिट्स आहे पण स्पेसिफिकली आपण पुढच्या एक केस स्टडीमध्ये आपण बघणार आहोत इन्कम टॅक्सचे बेनिफिट्स वगैरे काय आहेत ते. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत जे ॲग्रिकल्चरल प्रोजेक्ट किंवा प्रोसेसिंग युनिट, फूड प्रोसेसिंग युनिट, हॉर्टिकल्चर युनिट, डेअरी, हॉर्टिकल्चर, मरीन प्रॉडक्ट्स
डाळ मिल, ऑइल मिल, राईस मिल, कोणतेही इंडस्ट्री जर असेल तर वेगवेगळे हे डिपार्टमेंट्स आहेत जे आपल्याला असिस्टन्स देतात. मिनिस्ट्री ऑफ फूड असेल, नाबार्ड असेल, NHM आहे, NHB आहे, अपेडा, त्याच्यानंतर SFPC आहे, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे. हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत जे या प्रोजेक्ट्सला आपल्याला सबसिडीज असिस्टन्स करतात. कोणताही प्रोजेक्ट सुरुवात करण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील जेणेकरून तो प्रोजेक्ट आपल्याला फायनान्शियली व्हायबल व्हायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात महत्त्वाचं आहे लँड. जी लँड जी आहे ते चेक करा की ती NA लँड असायला पाहिजे. NA लँड जर असेल तर मॅक्झिमम सबसिडीज आपल्याला अवेलेबल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कोणताही प्रपोजल करताना आपल्याकडे किती पैसे आहेत. फक्त पूर्ण 100% मॅक्झिमम कोणत्याही पद्धतीने बँकेचं लोन घेऊन तुम्ही प्रोजेक्ट थांबवू शकत नाही, तो व्हायबल होऊ शकत नाही. साधारणतः 25 ते 30 रुपये म्हणजे 25 ते 30% जर तुमच्याकडे पैसे असतील तर राहिलेले 70%ची तुम्हाला बँकेतून प्रोव्हिजन करता येईल. प्रोजेक्ट हा जिथेच टाकायला पाहिजे जिथे रॉ मटेरियल अवेलेबल आहे. रत्नागिरीमध्ये किंवा सिंधुदुर्गमध्ये कॅश्यू आहे म्हणून तुम्ही पुण्यात जर कॅश्यू प्रोसेसिंग युनिट टाकलात तर तो व्हायबल होणार नाही. ट्रान्सपोर्टमध्ये तो लॉजिस्टिकली परवडणार नाही. तर रॉ मटेरियल जिथे आहे, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये जो रॉ मटेरियल आहे त्याला संलग्नितच आपण प्रोसेसिंग युनिट टाकायला पाहिजे. प्रोजेक्टमध्ये आपल्याला जो अप्रोच रोड अवेलेबल आहे का नाही, आपल्याला जो कनेक्टेड इलेक्ट्रिसिटी लोड लागतो तो तिथे भेटू शकतो का नाही, त्याच्यानंतर इंटरनॅशनल मार्केटिंगसाठी कनेक्टिव्हिटी काय आहे. प्रोजेक्ट कोणताही करताना सबसिडी आहे म्हणून करायचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं. परंतु एकदा प्रोजेक्ट जर आपण डिसाईड केलं की आपल्याला कोणतं करायचं आहे तर जो त्याच प्रोजेक्टला लागणाऱ्या जे अवेलेबल जे सबसिडीज आहेत ते 100% घ्यायलाच पाहिजे जेणेकरून तुमच्या प्रोजेक्टची फायनान्शियल व्हायबिलिटी वाढू शकते. जो प्रोजेक्ट करतात त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक्झिस्टिंग पास्टमध्ये जे प्रोजेक्ट झाले त्यांचं इंडस्ट्रियल ग्रोथ रेट काय आहे, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही डिसिजन घेऊ शकता. बँक किती फायनान्स आपल्याला त्यामध्ये करू शकते आणि गव्हर्नमेंटचे त्या कोणत्याही प्रोजेक्टला ॲप्लिकेबल लॉज काय आहेत ते तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. त्याच्यामध्ये हे वेगवेगळे लायसन्सेस आहेत जे डिपेंड ऑन प्रोजेक्ट्स तुम्हाला त्या प्रोजेक्ट करण्यासंदर्भात आपल्याला ते घ्यावे लागतील. इंडस्ट्री डिपार्टमेंटचं असेल, उद्यम आधार, पॅन, टॅन, GST रजिस्ट्रेशन असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट जर करायचं असेल तर अपेडाचं रजिस्ट्रेशन किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड घ्यावं लागेल. FSIचं लायसन्स वगैरे आहेत. हे वेगवेगळे रजिस्ट्रेशनचे मी तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण एक शॉर्टमध्ये इत्या 4-5 प्रपोजल आहे त्याच्यापैकी 1 किंवा 2 आपण सिलेक्ट करू आणि त्याला स्टार्ट टू एंड पर्यंत आपल्याला काय सबसिडीज किंवा काय आहेत ते आपण चेक करू. फॉर एक्झाम्पल कोल्ड स्टोरेज आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये तुम्हाला साधारणतः सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे सबसिडीज आहेत, कोल्ड स्टोरेजच्या कॅपॅसिटी बेसवर काही सबसिडी आहेत, काही कॉस्ट बेसिसवर आहेत. ते वुमन एंटरप्रिनर असतील तर वेगळ्या सबसिडीज आहेत. फार्मर प्रोड्युसर कंपनी जर करत असेल तर वेगळ्या सबसिडी आहे. तुमचा झोन C आहे, D+ या झोनमध्ये आहे तर तो वेगळ्या सबसिडीज आहेत. तुम्ही हिली एरियामध्ये करतायत तर वेगळी सबसिडीज आहेत. ट्रायबल एरियामध्ये करतायत तर वेगळी सबसिडीज आहेत. प्रोसेसिंगच्या सोबत कोल्ड स्टोरेज करत असाल तर वेगवेगळ्या सबसिडीज आहेत. तर इंडिपेंडंट जर कोल्ड स्टोरेज करत असाल तुम्ही तर साधारणतः 2.5 लाख रुपये ते 2.25 कोटी रुपयेपर्यंत तुम्हाला कॅपॅसिटी 10,000 मेट्रिक टन कोल्ड स्टोरेजसाठी इंडिपेंडंट कोल्ड स्टोरेज करण्यासाठी तुम्हाला सबसिडी आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये ज्यावेळेस आपण रेंट घेतो तर त्याच्यावर GSTला तुम्हाला एक्झम्पशन आहे. सेक्शन 35 AD इन्कम टॅक्समध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोल्ड स्टोरेजमध्ये 10 कोटी जरी इन्व्हेस्टमेंट असेल तर 10 कोटी रुपयाचा इन्कम तुम्हाला एक्झम्प्ट आहे. जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला 10 कोटी रुपयापर्यंत 1 रुपयाचा टॅक्स भरावा लागणार नाही. प्रोजेक्टला सीड कॅपिटल म्हणून मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचं डिपार्टमेंट आहे जे 50 लाख रुपयापर्यंत तुम्हाला असिस्टन्स देतं. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड स्कीम आहे ज्याच्यामध्ये 2 कोटी रुपयापर्यंत 3%ने म्हणजे मॅक्झिमम 6 लाख रुपये पर इयर 7 वर्षापर्यंत तुम्हाला 42 लाख रुपयापर्यंतचं असिस्टन्स तुम्हाला ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं. हेच प्रोजेक्ट जर आपण फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग आपण करत आहोत विथ कोल्ड स्टोरेज अगर करत असू तर सबसिडी साधारणतः 50 लाख रुपयापर्यंत ते 10 कोटी रुपयापर्यंत सबसिडी अवेलेबल आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे ते दर 4 ते 6 महिन्याला वेगवेगळ्या येत असतात. आत्ता सध्या अप्रॉक्सिमेटली 2 कोटी रुपयापर्यंत सबसिडी आहे. पुढच्या 2 ते 3 महिन्यात काही स्कीम्स येणार आहेत ज्याच्याकडून त्याच्यामध्ये तुम्हाला 10 कोटी रुपयापर्यंत ग्रांट अवेलेबल आहे. ही सबसिडी जी आहे ते बॅक एंड सबसिडी आहे. बॅक एंड सबसिडी म्हणजे ती सबसिडी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या लोन अकाउंटशी संलग्नित ती सबसिडी मिळणार आहे आणि ज्यावेळेस तुमचं लोन अमाऊंट आणि सबसिडी इक्वल होऊन जाईल ती सबसिडी त्याला ट्रान्सफर होऊन जाईल. त्यानंतर प्रोसेसिंग युनिटसाठी तुम्हाला MSME अंतर्गत डिपेंड ऑन ते मायक्रो स्केल आहे, स्मॉल स्केल किंवा मिडियम स्केल एंटरप्राइज आहे, त्यांची इन्व्हेस्टमेंट क्रायटेरिया आहेत त्या बेसिसवर तुम्हाला ॲडिशनल काही सबसिडीज आहेत. फॉर एक्झाम्पल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग फॉर एक्झाम्पल जालनामध्ये आपण करत असू तर जालना हा D झोनमध्ये आहे. डी झोनमध्ये आहे. तर D झोन जर असेल तर त्याला 50% सबसिडी आहे. फॉर एक्झाम्पल 20 कोटीच्या प्रोजेक्टला तुम्हाला 10 कोटी रुपये सबसिडी आहे. ही 10 कोटी रुपये सबसिडी तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ 10 वर्ष तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. मॅक्झिमम 1 कोटी रुपये ॲन्युअली.
ही 1 कोटी रुपयाची सबसिडी GSTच्या रिफंडच्या माध्यमातून, इलेक्ट्रिसिटी ड्युटी किंवा इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते रिफंडच्या माध्यमातून आणि 5% लोनवरचं इंटरेस्ट या माध्यमातून रिफंड येणार आहे. ही सबसिडी तुम्हाला रेग्युलर सबसिडी जे 5 ते 10 कोटी रुपये मिळणार आहे त्याला सोडून आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये 5 वर्षापर्यंत 100% एक्झम्पशन आहे आणि पुढचे 5 वर्ष ॲडिशनल 25% इन्कम टॅक्समध्ये एक्झम्पशन आहे. प्रपोजल जर 5 कोटीच्या आत जर असेल तर त्याला 50 लाख रुपयाचं सीड कॅपिटल आहे त्याच्यामध्ये. तसंच टिश्यू कल्चर लॅब असे वेगवेगळे प्रपोजल्स आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये असे सबसिडीज आपण डिस्कस करू शकतो. नेक्स्ट, वेअरहाऊस जर करत असाल तर तुम्हाला सध्या 33% वुमन एंटरप्रेन्योर जर असेल तर 50 लाख रुपयापर्यंत सबसिडी आहे. जेंट्स एंटरप्रेन्योरला साधारणतः 37.5 लाख रुपयापर्यंत सबसिडी आहे. ही सबसिडी बॅक एंड आहे. याच्या व्यतिरिक्त ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये 3% इंटरेस्ट रिफंड तुम्हाला दरवर्षी मॅक्झिमम 7 वर्षापर्यंत 42 लाख रुपयाचं ग्रांट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतं. सेम याच्यामध्ये इन्कम टॅक्स 100% एक्झम्पशन आहे. जेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट वेअरहाऊसमध्ये तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या 100% पर्यंत तुम्हाला बेनिफिट मिळेल. हे छोट्या प्रोजेक्ट्सला वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अप्रॉक्सिमेटली त्याच पर्सेंटेजमध्ये सबसिडीज आहेत. साधारणतः 30 लाखाच्या प्रोजेक्टला अप्रॉक्सिमेटली 10 लाख रुपयापर्यंत तुम्हाला सबसिडी आहे. बऱ्याच छोट्या एंटरप्रेन्योर्सला बँकेतून फायनान्सला प्रॉब्लेम्स असतो तर सेंट्रल गव्हर्नमेंटची CGTMSE म्हणून एक स्कीम आहे ज्याच्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंट तुमच्या बिहाफमध्ये बँकेला गॅरंटी देते की त्या प्रमोटरने जर तुम्हाला पेमेंट नाही केलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट विल पे दॅट अमाऊंट अंडर दॅट. त्यासाठी स्पेसिफिक फंडचा एक पूल क्रिएट केलेला आहे त्यांनी CGTMSE म्हणून. त्या अंतर्गत तुम्हाला अप टू 2 कोटी रुपयापर्यंत विदाऊट एनी कोलॅटरल सिक्युरिटी तुम्हाला लोन मिळू शकतं. तर छोट्या प्रोजेक्ट संदर्भात हा बेनिफिट आपल्याला त्याच्यामध्ये घेता येईल. आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिसेंट स्कीम चालू आहे जे मेगा फूड पार्क आहे. 10 एकरपेक्षा जास्त फूड प्रोसेसिंग जर आपण करत असो तर त्याला अप्रॉक्सिमेटली 10 कोटीपर्यंत सबसिडी आहे. कोल्ड चेनमध्ये पण 10 कोटी सबसिडी आहे. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग पूर्ण चेन जर आपण क्रिएट करत असो राईट फ्रॉम कल्टिवेशन टिल इट रीच टू मार्केटिंग रेफ्रिजरेटेड व्हॅन थ्रू तर त्याला 10 कोटी रुपयापर्यंतची सबसिडी आहे. ऑपरेशन ग्रीनमध्ये 10 कोटी सबसिडी आहे. ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर ज्याच्यामध्ये 10 एकरपर्यंत आपण जर क्लस्टर ओरिएंटेड अप्रोचमध्ये जर आपण प्रपोजल करत असू तर त्याला पण सबसिडी आहे. CPPC म्हणून एक स्कीम आहे त्याच्यामध्ये 5 कोटी रुपयापर्यंतची सबसिडी आहे. ही जस्ट आत्ता स्कीम संपलेली आहे. 2-3 महिन्यामध्ये परत येणार आहे. नेक्स्ट, वुमन एंटरप्रेन्योरसाठी काही स्पेसिफिक सबसिडी आहे. साधारणतः एखादी वुमन एंटरप्रेन्योर जर ऑलरेडी काही प्रपोजल करत आहे आणि 1 वर्षाचं जर स्टँडिंग असेल तर आत्ता सध्या 75% सबसिडी आहे अप टू 2 कोटी रुपये. 75% तुम्हाला 2 कोटी रुपयाची सबसिडी पॅक हाऊस किंवा कोल्ड स्टोरेज करत असाल तर त्या संदर्भात तुम्हाला ही सबसिडी अवेलेबल आहे. डेअरी प्रोजेक्ट असेल फॉर एक्झाम्पल 200 गाई किंवा म्हशी आपण जर परचेस करत असू तर त्याला आत्तापर्यंत ही सबसिडी नव्हती. ही 50%नी 2 कोटी रुपये असिस्टन्स तुम्हाला 4 कोटीच्या प्रोजेक्टला 2 कोटी रुपये सबसिडी आहे. जे लाईव्ह स्टॉक आपण गाई किंवा म्हशी ज्यावेळेस आपण परचेस करतो तर त्या संदर्भात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्कीम आहे त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 2 कोटी रुपयाची सबसिडी आहे. आता फार्मर प्रोड्युसर कंपनी सरांनी जर सांगितलं की फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे साधारणतः मिनिमम त्याची रिक्वायरमेंट आहे की 10 फार्मर्स पाहिजेत. तुमचे घरातले लोक ज्यांच्या नावाने 7-12 आहेत ते फार्मर. हे 10 लोक मिळून एखादी ज्यावेळेस कंपनी फॉर्म करतात ते फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण त्यात रजिस्ट्रेशन करू शकतो. प्रायव्हेट हे रजिस्ट्रेशन इंडियन कंपनीज ॲक्ट 2013च्या अंतर्गतच हे रजिस्ट्रेशन होतं फार्मर प्रोड्युसर कंपनी. सगळ्यात महत्त्वाचं फार्मर प्रोड्युसरचं बेनिफिट असं आहे की याच्यामध्ये साधारणतः प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये फक्त 200 मेंबर असू शकतात पण फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये अशी लिमिट नाही आहे. तुम्ही एन नंबर ऑफ मेंबर्स तुमचे फार्मर्सचे मेंबर्स असू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या आता वेगवेगळ्या ज्या स्कीम्स येत आहेत ह्या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी संलग्नित त्या स्कीम्स येत आहेत. ते एखादी जर आता फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये तुम्ही कोणताही प्रोजेक्ट आता सध्या जरी करत असाल तर सध्या करंटली त्याला 3 कोटी रुपयाची ग्रांट अवेलेबल आहे 10 कोटी रुपयाच्या प्रोजेक्ट्सपर्यंत. तर फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये तुम्हाला मॅक्झिमम बेनिफिट आहे. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं बेनिफिट फार्मर प्रोड्युसर कंपनी जर असेल तर 100 कोटी रुपयापर्यंतच्या टर्नओव्हरवर जो काही तुमचा प्रॉफिट होईल तो प्रॉफिट एक्झम्प्ट आहे फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये. हे जे मेजर बेनिफिट आहे तुम्हाला. तर सेंट्रल गव्हर्नमेंटची फार्मर प्रोड्युसर कंपनी असू शकते किंवा क्लस्टर बेस एक कॉपरेटिव्ह कंपनी कॉपरेटिव्ह सोसायटी असू शकते. सेल्फ हेल्प ग्रुप असू शकतात. आत्मा अंतर्गत क्रिएट केलेली जे एखादी संस्था असेल तर त्या सुद्धा या स्कीममध्ये एलिजिबल आहेत. त्याच्यामध्ये जालना किंवा वेगवेगळ्या आता समृद्धी महामार्ग
जो गेला आहे त्या माध्यमातून बरेच प्रॉस्पेक्ट्स याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट्स आपल्याला मिळत आहेत त्याच्यामध्ये, की जे याच्यामुळे नवीन पोटेन्शियल क्रिएट झाले आपण म्हणू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं की आपण एक लॉजिस्टिक पार्क इथे होऊ शकतो, ज्याचे ॲड ऑन बेनिफिट्स होऊ शकतात. त्याच्यामध्ये मेगा फूड पार्क होऊ शकतं, ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर होऊ शकतो त्या, कारण की डायरेक्ट JNPTला फ्रेट कॉरिडॉरला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी असल्यामुळे एन नंबर ऑफ वेअर हाऊसेस, लॉजिस्टिक पार्क, फूड पार्क, इंडस्ट्रीयल पार्क हे या रूटवर आपण करू शकतो, जेणेकरून त्याचा बेनिफिट पूर्ण त्या इंडस्ट्रीला, त्या संलग्नित ज्या रूटवरून गेलेल्या त्या आजूबाजूच्या सगळ्या गावांना त्याचा बेनिफिट होऊ शकतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट, MSMEचे वेगवेगळे बेनिफिट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट, छोटे लोन आहेत, जे छोटा प्रपोजल एखादं जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची स्कीम आहे मुद्रा लोन, ते अप टू 10 लाख रुपयापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये कन्सेशनल रेटमध्ये विदाऊट एनी सिक्युरिटी तुम्हाला लोन मिळू शकतं. हे सॅम्पल प्रोजेक्ट्स दिलेले आहेत, जेणेकरून वेगवेगळे प्रोजेक्ट्स कोणते असू शकतात. फॉर एक्झाम्पल छोटंसं उदाहरण द्यायचं असेल तर ॲपल आज तुम्हाला मार्केटमध्ये 150 रुपये किलोने मिळतं. तुमच्या माहितीसाठी ॲपल तुमच्या जिल्ह्यामध्ये हिमाचलहून येऊन थांबूस तोपर्यंत 35 ते 40 रुपये किलोने तुम्हाला ॲपल मिळू शकतो होलसेलमध्ये. त्याचं स्टोरेज कॉस्ट सगळं पकडून तुम्हाला 40 ते 45 रुपयामध्ये ॲपल पडतं, आणि 3 ते 4 महिने जर तुम्ही त्याला सांभाळलात कोल्ड स्टोरेजमध्ये तर ते होलसेलमध्ये तुम्ही 70 ते 80 रुपयाने विकू शकतात. हे डबल व्हॅल्यू ॲडिशन आहे, जे रुटीनली करतात. दुसरी गोष्ट तुमच्या माहितीसाठी, पोमोग्रॅनेट डाळिंब जी आहे, पूर्ण जगात जेवढं कल्टिवेशन आहे त्याच्या 90% कल्टिवेशन भारतात आहे पोमोग्रॅनेटचं, आणि भारतात जेवढं कल्टिवेशन आहे पोमोग्रॅनेटचं त्याच्या 90% कल्टिवेशन आपल्या महाराष्ट्रात आहे. तर पोमोग्रॅनेटचं मध्ये प्रोसेसिंग तुम्ही करू शकता. पोमोग्रॅनेटचे एरियल एक्स्ट्रॅक्शन जे अनारदाना आपण म्हणतो ते आपण प्रोसेसिंग युनिट होऊ शकतो त्याच्यामध्ये. पोमोग्रॅनेटचं जसं पेपर बोट कंपनी आहे त्याच्यात ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करून त्याला ज्यूसचं प्रोजेक्ट होऊ शकतो. पोमोग्रॅनेटचं सॉर्टिंग ग्रेडिंग करून रेग्युलर एक्सपोर्ट होऊ शकतो. पोमोग्रॅनेटचा विचार केला तर साधारणतः सीझनमध्ये 15 रुपये ते 20 रुपये किलो फक्त पोमोग्रॅनेट जागेवर मिळतो. हे जर आपण स्टोअर केलं तर 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला आज मार्केटचा रेट माहिती आहे, आजच्या डेटला होलसेलचा रेट 150 ते 150 रुपये किलो आहे पोमोग्रॅनेटचा सीझन संपल्यानंतर. तर एवढं व्हॅल्यू ॲडिशनचं पोटेन्शियल ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये आहे. तर वेगवेगळे प्रपोजल एकदा करताना जर ते आपण बिझनेस माइंडनी केलं, सबसिडीचं कन्सिडरेशन शेवटी असायला पाहिजे. प्रोजेक्ट सबसिडीसाठी करू नका, पण सबसिडी प्रोजेक्ट जर एकदा डिसाईड झाले तुम्हाला कोणतं करायचं तर ते सबसिडी घ्यायलाच पाहिजे. गव्हर्नमेंटचे करंट नॉर्म्स काय आणि सबसिडी घेताना जे काही नॉर्म्स आहेत ते जर तुम्ही फॉलो करून घेतलात तर सबसिडी इन टाइम तुम्हाला मिळू शकते आणि तो प्रोजेक्ट व्हायबल होऊ शकतो. थँक्यू. क्या बात. वंदे भारत एक्सप्रेस, आय कॅन जस्ट से वन लाईन फॉर श्रीकांतजी. सुपर नॉलेज. गव्हर्नमेंटकडे पैसे आपण सगळेच भरतो, पण गव्हर्नमेंटकडनं पैसे कसे परत घ्यायचे याची कला ही श्रीकांतजींनी आता आपल्याला सांगितली. अगदी 5 लाखापासून ते 10 कोटी रुपयापर्यंत सबसिडी असेल, ग्रांट असेल, ती घेऊन आपण आपला उद्योग त्याला हातभार कसा लावू शकतो याची यांनी खूप चांगली माहिती आपल्याला सांगितली. बोलता बोलता सर तुम्ही आता सांगितलं की आपण पोमोग्रॅनेट समजा आहे त्याला आपण जर सांभाळलं आपण आणि त्याला समजा आपण 1-4 महिन्यांनी विकलं तर वी कॅन डबल आर अमाऊंट, पण ते सांभाळणार कसं? सो टू डू सो वी नीड कोल्ड स्टोरेजेस. सो एनी ॲग्री बेस्ड इंडस्ट्री हॅज इनएव्हिटेबल पार्ट ऑफ कोल्ड स्टोरेज अँड कोल्ड चेन. हा कार्यक्रम जेव्हा आम्ही आयोजित केला किंवा आम्ही याचा विचार करत होतो तेव्हा आमच्याकडे खूप अशा इन्क्वायरी आल्या की सर आम्हाला तुम्ही कोल्ड स्टोरेजच्या विषयी जास्त माहिती सांगा, कारण तो असा एक उद्योग आहे की जो आपण इझिली लावू शकतो आणि त्याचे खूप बेनिफिट्स आहेत. या कोल्ड स्टोरेजच्या उद्योगाकरता आपल्यासोबत आज उपस्थित आहेत श्री अरविंद सुरंगे सर. अरविंद सुरंगे सर कोल्ड स्टोरेजमधले पितामह भीष्म आहेत. हे तुम्ही त्यांना बघून ओळखू शकता, मला सांगायची गरज नाही. 1971 पासून ते कोल्ड स्टोरेजचं कन्सल्टेशन करतायत. खूप मोठी कोल्ड स्टोरेज त्यांनी उभारलेली आहेत आणि खूप मोठा चेंज टेक्नॉलॉजीमध्ये म्हणा, उभारणीमध्ये म्हणा, त्याच्या एक्झिक्युशनमध्ये म्हणा हा त्यांनी बघितला आहे. सो वी आर लकी टू हॅव श्री अरविंदजी सुरंगे सर विथ अस. मी त्यांना इन्व्हाइट करतो की अरविंद सुरंगे सर तुम्ही थोडं कोल्ड स्टोरेजच्या विषयी पण आम्हाला सांगा. धन्यवाद. अतिशय छोटी आणि चांगली ओळख करून दिली. मी खरं अशा कार्यक्रमाला इथे येतो प्रथम मला असं सांगायचं आहे की मी आपल्या सगळ्यांना इथं अतिशय नम्रतेने एक वाकून नमस्कार मला करायचा आहे. कारण असं की कोल्ड स्टोरेज या कोल्ड चेनच्या क्षेत्रामध्ये मी गेली 60 वर्ष काम करतो आहे आणि हे माझं 60वं वर्ष आहे. सुमारे 45-50 वर्षापूर्वी जालन्याला, औरंगाबादला
लातूरला वगैरे काही प्रकल्प पण केलेले होते, पण लातूरला नंतर आलो नाही फारसा, इतर ठिकाणी जातो. भारतामध्ये जवळजवळ 700हून अधिक प्रकल्प, कोल्ड चेनचे प्रकल्प आम्ही हँडल केलेले आहेत. आणि सध्या चिरंजीव पण बरोबर आहेत आणि आम्ही काही परदेशात पण काही प्रकल्प करतो आहे कोल्ड चेनच्या क्षेत्रामध्ये. कोल्ड चेन ही खरं म्हणजे इज अ लाईफलाईन फॉर दी मॉडर्न सोसायटी. लाईफलाईन, जीवनवाहिनी ज्याला आपण म्हणूया. एक क्षण इमॅजिन करा, जर कोल्ड चेन नसती आपल्याकडे इन ऑपरेशन, तर कोविड पिरियडमध्ये आपलं काय झालं असतं. कोल्ड चेन नसती तर आज आपण असे भेटू शकलो नसतो आणि हा कार्यक्रमही करू शकलो नसतो. कोल्ड चेनला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच मला राहुलजींनी सांगितलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला प्रथम थोडंसं कोल्ड चेनविषयी बोलायचं आहे. कोल्ड चेनचं एक जे आपण डेफिनेशन, एक परिभाषा सांगायचं म्हटलं तर हा एक प्रवास आहे, नाशवंत मालाचा प्रवास, फ्रॉम द प्लेस ऑफ प्रोडक्शन टू द प्लेस ऑफ कन्झम्पशन. फ्रॉम द प्लेस ऑफ प्रोडक्शन टू द प्लेस ऑफ कन्झम्पशन with the assistance of refrigeration and in a manner that is safe and hygienic. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट आहे म्हणजे लॉजिस्टिक्स, परिवहन, मालाची ने-आण, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ती लिंक आहे, त्याच्याशिवाय कोल्ड चेन पूर्ण होऊ शकत नाही. आणि कोल्ड चेन ही भारतासाठी नवीन नाही आहे. खरं तर मी ज्या वेळेला माझं प्रोफेशन सुरू केलं, माझा व्यवसाय सुरू केला ॲज ए प्रोजेक्ट कन्सल्टंट 1971 साली, त्यावेळेला भारतामध्ये कोल्ड चेन हे नावच लोकांनी ऐकलेलं नव्हतं. या क्षेत्रामध्ये काहीच लोक होती ज्यांना कोल्ड चेन माहिती, कोल्ड स्टोरेज माहिती होतं. आणि कोल्ड स्टोरेजच्या विषयी ते म्हणायचे की आम्ही विचार करू शकतो कोल्ड स्टोरेजचा, पण आमच्या माहितीप्रमाणे फक्त एकच पदार्थ किंवा जिन्नस त्याच्यामध्ये राहू शकतो म्हणजे बटाटा. बटाट्याशिवाय दुसरं काही राहत नाही. तसं नाही आहे. तेव्हा आम्ही त्यांना कन्व्हिन्स करायचो. सुदैवाने माझं ट्रेनिंग त्याच्यापूर्वी 66 ते 67 सालामध्ये मी जर्मनी आणि डेन्मार्कमध्ये या क्षेत्रामध्ये ट्रेनिंग घेतलेलं होतं. त्यामुळे मी त्यांना कन्व्हिन्स करू शकलो की फक्त बटाटाच राहत नाही, अनेक जिन्नस ह्याच्यामध्ये राहू शकतात आणि चांगल्या प्रकारे राहतात. तेव्हा तुम्ही तसा प्रयत्न करा. सुदैवाने माझा पहिला प्रोजेक्ट ॲज अ कन्सल्टंट हा मल्टी प्रॉडक्ट कोल्ड स्टोरेजचा होता, जो पुण्यात उभा राहिलेला 1971 साली. आणि त्याच्यामध्ये 8 चेंबर्स होते आणि प्रत्येक चेंबरमध्ये एक वेगळी कमोडिटी, फळं असो किंवा भाज्या असो किंवा इतर काही ड्रायफ्रूट्स, म्हणजे आपला सुकामेवा वगैरे, अशा प्रकारचे सगळे जिन्नस त्याच्यामध्ये होते. आणि 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आतच ते क्लायंट आमच्याकडे आले, मला डबल करायची कपॅसिटी. तिथे कोल्ड चेनची खरी सुरुवात झाली, मल्टी प्रॉडक्ट कोल्ड स्टोरेजची सुरुवात झाली. त्यानंतर आपल्याला आठवत असेल, मॅफको हे नाव आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. मॅफको हे गव्हर्मेंट अंडरटेकिंग होतं. त्यांनी सुरुवातीला त्यांचे एक मॅनेजिंग डायरेक्टर होते, अतिशय उत्साही माणूस, आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रामध्ये कोल्ड चेनची एक चेन उभी राहिली. खरं म्हणजे एक साखळी उभी राहिली. त्याच्यामध्ये मल्टी प्रॉडक्ट कोल्ड स्टोअर्स आणि वाटाणा, त्याचप्रमाणे मँगो पल्प वगैरे अशा अनेक काही फ्रूट व्हेजिटेबलचे आयटम्स हे त्यांनी प्रोसेसिंग आणि फ्रीजिंग करण्यासाठी प्लांट उभारले. हे जवळजवळ 20-25 वर्ष हे प्लांट्स चालू होते. नंतर दुर्दैवाने नंतर जे काही ऑफिसर्स तिथे आले, त्यांना त्याच्यात विशेष रस नसेल म्हणा किंवा त्यांना ते करता आलं नाही, मग ते त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला. पण त्याच्यातनं फायदा असा झाला की इतर जे खाजगी क्षेत्रातील लोक होते त्यांनी त्याच्यातनं बोध घेतला आणि अनेक प्रकल्प उभे राहिले. त्याच्यामध्ये एक वेंकीजचा एक पुण्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प उभा राहिला. त्याच्यानंतर अल्कबीर या संस्थेने एक प्रयत्न केला होता भिवंडीमध्ये उभारायचा, पण ते काही कारणामुळे होऊ शकलं नाही. त्यांनी हैदराबादला गेले आणि अतिशय मोठा, अतिशय आधुनिक स्वरूपाचा असा एक प्रकल्प हैदराबादमध्ये केला त्यांनी. फर्स्ट सायंटिफिकली डिझाईन्ड
and hygienically designed project of meat processing 100% for export. तर अशा प्रकारे ही कोल्ड चेनची सुरुवात झाली. आणि आता याच्यामध्ये थोडंसं आपण टेक्नॉलॉजीकडे वळूया. पुढचं स्लाइड. या कोल्ड चेन म्हटलं म्हणजे काय, एक पर्टिक्युलर चेन अशी नाही आहे. आपण कुठला प्रॉडक्ट हाताळतो त्याच्यावर कोल्ड चेन कशी असते हे अवलंबून असतं. ह्याच्यामध्ये आपण बघाल गुलाबी रंगामध्ये पहिली जी लाईन आहे, पहिला रूट आपण त्याला म्हणूया, तो डायरेक्ट कोल्ड स्टोरेज ज्याला म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ बटाटा आहे किंवा सफरचंद आहे, ज्याच्यामध्ये फार्मवर तिथं हे केल्यानंतर, हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचं थोडंसं सॉर्टिंग करतात, पॅकिंग करतात आणि ट्रकमध्ये बसून ट्रकमध्ये भरून मालाला कोल्ड स्टोरेजवर पाठवतात आणि मग तिथे तो त्या सीझनसाठी ठेवला जातो. हे पहिलं साधं सिंपल प्रोसेस आहे, पण तो कोल्ड चेनचा भाग आहे. कारण एकदा तो माल कोल्ड स्टोरेजमध्ये आला की त्याच्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन हे रिफर ट्रान्सपोर्ट मधूनच होतं. दुसरी लाईन जी आहे हिरवी, त्याच्यामध्ये ती कल्पना आहे, एक नवीन कल्पना होती, पॅकहाऊस. पॅकहाऊस म्हटलं की पॅकहाऊस म्हणजे काय हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. तर जिथे उत्पादन आपलं मोठ्या प्रमाणावर होतं, पण ते हँडल कसं करायचं, फार्ममधून पुढे याच्यापर्यंत मंडईपर्यंत कसं न्यायचं, हा एक लोकांचा समोर प्रश्न असतो. त्याच्यात माल बऱ्यापैकी खराब पण होतो. तर आता सरकारने त्यावेळेला असा विचार केला की आपण एक पॅकहाऊस ही जी कल्पना इतर देशांमध्ये राबवली जाते तशी आपण भारतात एक राबवावी आणि लोकांना याचं प्रशिक्षण द्यावं, हे कशा प्रकारे हँडल केलं जातं. आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन होतं आहे. म्हणजे आत्ताच परवा मी दिल्लीला होतो इंडिया कोल्ड चेन कॉन्क्लेव्हमध्ये. तिथे सेक्रेटरी ऑफ ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया ते आलेले होते आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की सध्याचं प्रोडक्शन आपलं फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सचं हे जगात नंबर 2 आहे. हे पहिल्यापासूनच आहे, पण आत्ता त्याची कपॅसिटी 342 मिलियन मेट्रिक टन आहे फक्त फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आणि इतर सर्व जर आपण नाशवंत मालातले प्रकार त्याच्यामध्ये ॲड केले तर ती जवळजवळ 550 मिलियन मेट्रिक टन ही भारताची क्षमता आहे उत्पादनाची. त्याच्यावरून आपलं असं लक्षात येईल की आपल्याला कोल्ड चेनची किती गरज आहे. आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे, आज आपल्याकडे पॅक हाऊसेस म्हणजे मध्ये एक NCCDने एक सर्वे केला होता. NCCD नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंट, जे गव्हर्मेंट ऑफ इंडियानी 1912 साली पार्लमेंटच्या ॲक्ट थ्रू त्यांनी एक हे केलं होतं. ती संस्था एक उभारली होती आणि माझा त्याच्याशी संबंध आहे कारण मी एका कमिटीचा कोचेअर आहे त्याच्यामध्ये. तर तिथे त्यांनी असं सजेस्ट केलं की त्या सर्वेमध्ये की भारतामध्ये एक 500च फक्त पॅक हाऊसेस आहेत, म्हणजे त्या काळात होते, आणि गरज आहे ती 70,000 पॅक हाऊसेसची आहे. तर मी एकदा त्या कमिटी मेंबर्सपैकी ज्यांनी हा सर्वे केला होता त्यांना भेटलो आणि त्यांना विचारलं की याला बेसिस काय आहे, कुठल्या आधारावर तुम्ही हे 70,000 आकडा काढलेला आहे, कारण आम्हाला समजत नाही एवढं. आत्तापर्यंत 500 आणि तुम्हाला पाहिजे 70,000. तर ते म्हणले आम्हालाही ते कळत नव्हतं, पण आम्ही असा हिशोब लावला की भारतामध्ये 7 लाख विलेजेस आहेत, खेडी आहेत, आणि प्रत्येक 10 खेड्यामागे एक पॅक हाऊस असावं अशी आमची कल्पना आहे. म्हणून 70,000. हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे सांगता येत नाही, परंतु कल्पना चांगली आहे की भारतामध्ये पॅक हाऊसेस असायला पाहिजे. पॅक हाऊस म्हणजे जो प्रकार आहे आपण बघूया ह्याच्या पुढच्या स्लाईडमध्ये, पण आत्ता मी तुम्हाला सांगतो त्याच्या पुढची जी लाईन आहे ती कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर स्टोअर, CA स्टोअर, कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर स्टोअर्स. आणि याचा उपयोग फक्त ॲपल्स, पेअर, चेरीज वगैरे अशा महागड्या फ्रूटसाठी असतो. आणि त्याच्यामध्ये एक वेगळीच कल्पना आहे, वेगळं तंत्रज्ञान आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन कंट्रोल करतात, CO2 कंट्रोल करतात. ऑक्सिजन इतका कमी असतो की तिथे जर आपण आत शिरलो चुकूनही, कोल्ड बंदच असतं कायम सीझनसाठी, पण जर माणूस आत शिरला तर तो 5 मिनिटाच्या आत आउट होतो. कारण ऑक्सिजन हे साधारण 3 ते 4% असतं. आपल्याकडे हवेमध्ये ऑक्सिजन साधारण 20% असतो आपण असं समजतो, पण त्या स्टोरेजमध्ये अतिशय कमी असतं. आणि तो चेंबर इज सील्ड फॉर द सीझन, म्हणजे एकदा ते बंद केलं आणि
सीए कंडिशन्स त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश झाल्या की त्याच्यानंतर ते उघडलं जात नाही. जेव्हा मार्केटमध्ये डिमांड येईल त्याच वेळेला चेंबर उघडतात. तर हे आपल्याकडे महाराष्ट्रात तरी शक्य नाही, कारण महाराष्ट्रामध्ये तो माल येऊ शकत नाही. त्याच्यातली एक अट अशी आहे की तो माल हार्वेस्टिंग नंतर 2 दिवसाच्या आत याच्यामध्ये स्टोरेजमध्ये ठेवला गेला पाहिजे. ते आपल्याला शक्य होत नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये जिथं जिथं असे काही प्रयोग केले लोकांनी ते फेल झाले. पण जवळजवळ 50च्या वर प्रकल्प हे नॉर्थ इंडियामध्ये चालू आहे जिथं ॲपल प्रोडक्शन होतं. त्याच्यानंतर फ्रोझन फूड हे एक नवीन मार्केट आहे, सगळ्यांच्यासाठी आहे. म्हणजे शेतकरी संघ पण त्याचा विचार करू शकतात किंवा प्रायव्हेट एजन्सीज तर बऱ्याच आहेत. जसं मी सांगितलं आहे, वेंकीज आहेत किंवा पूर्वी मॅफको होते, नंतर अलकबीर आहे, अलाना आहे, असे बरेच लोक आहे फ्रोझन फूडमध्ये काम करतात. यवतला एक हे आहे टेस्टी बाईट. आणखी सध्या जवळजवळ 50 प्रकल्प भारतामध्ये झालेले आहेत जे फ्रोझन फूड म्हणजे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स प्रोसेस करतात, फ्रीज करतात आणि कोल्ड चेन फॉलो करून शेवटी आपल्या ग्राहकांपर्यंत ते पोहोचवतात. तर हे महत्त्व जे आहे हे कोल्ड चेनच्या दृष्टीने फार मोठं आहे. आणि भारताला आजची परिस्थिती अशी आहे, ते मी आपल्याला नंतर सांगेन हे टेबल संपल्यानंतर. ह्याच्यानंतर जो प्रकार आहे तो रेफ्रिजरेटेड ट्रान्सपोर्ट आणि काही आयटम्स असे असतात ज्यांना फार लो टेम्परेचर लागत नाही. उदाहरणार्थ काही बिवरेजेस असतात, कन्फेक्शनरी बिस्किट्स वगैरे, चॉकलेट्स, टोमॅटो, आपल्या टोबॅको प्रॉडक्ट वगैरे, त्यांना काही फार लो टेम्परेचर लागत नाही. त्याची पण एक शृंखला असते कोल्ड चेन. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रॉडक्टसाठी आपण वेगवेगळी लाईन सिलेक्ट करतो. नेक्स्ट प्लीज. या आता कोल्ड चेनमध्ये काय काय असतं बेसिकली, कोल्ड चेन कशामुळे तयार होते, कोणकोणते भाग त्याच्यामध्ये असतात, कॉम्पोनेंट्स असतात. कोल्ड स्टोरेजमध्ये बल्क आणि मल्टीपर्पज असे 2 प्रकार असतात. आता बल्क कोल्ड स्टोरेज कुठे असतं, जिथे एखाद्या प्रचंड प्रोडक्शन होतं. उदाहरणार्थ तुम्ही UP, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश या ठिकाणी बटाट्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. त्या ठिकाणी हे बल्क कोल्ड स्टोरेज असतात. महाराष्ट्रामध्ये असं क्वचितच एखादं स्थान आहे. सांगलीमध्ये फक्त बेदाणे आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी बरीचशी कोल्ड स्टोरेज झालेली आहेत. त्याचं कारण तिकडे तसं उत्पादन आहे. इतरही काही प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये येतात. पण मल्टीपर्पज ह्याला आपल्याकडे मोठं मार्केट आहे, कारण जेवढ्या मोठ्या सिटीज आहेत, शहरं, मेट्रोज आणि टायर 2, टायर 3 सिटीज, त्या ठिकाणी देखील आपण आता आजकालच्या लाईफस्टाईलप्रमाणे अनेक गोष्टी वापरतो. सगळ्याच गोष्टी लागतात आपल्याला. तर त्याच्यासाठी ही मल्टी प्रॉडक्ट कोल्ड स्टोरेज असतात. सर्वसाधारणपणे आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी आम्हाला 6-7 आयटम्सच माहिती होते की जे मल्टी प्रॉडक्टमध्ये राहतात. पण आज जवळजवळ आपण जर एखाद्या नवी मुंबईच्या कोल्ड स्टोरेजमध्ये गेलात तर तिथे 15 ते 20 आयटम्स आपल्याला बघायला मिळतील स्टोरेज केलेले. आणि अनेक प्रकारचे आयटम्स आहेत त्याच्यामध्ये. इवन साखर, तांदूळ हे सुद्धा आयटम्स तुम्हाला दिसतील. तर ह्याला एक प्रचंड महत्त्व आहे. आता सर थोडं डिस्टर्ब करतो. याच कोल्ड स्टोरेजमध्ये काही प्लसमध्ये असतात का मायनसमध्ये पण असतात, आणि कशी त्याची एक संरचना असते? हो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये मल्टी प्रॉडक्ट म्हटलं की त्या शब्दातच ते आलेलं आहे. मल्टी प्रॉडक्ट म्हणजे अनेक प्रकारचे आयटम्स असतात त्याच्यामध्ये. ते चिल्ड, ज्याला आम्ही म्हणतो, जे 0 डिग्रीच्या वर राहतात, 0 to 5, 0 to 8, 0 to 10 ह्या रेंजमध्ये असतात, त्याला आम्ही चिल्ड प्रॉडक्ट्स म्हणतो. आणि ते त्याच्यात असतात. शिवाय काही चेंबर्स असे असतात ज्याच्यामध्ये फ्रोझन प्रॉडक्ट्स असतात. तर फ्रोझन प्रॉडक्ट फक्त स्टोअर करणारे पण स्टोरेजेस आहेत की जे तिथे बनवत नाही फ्रोझन प्रॉडक्ट. काही असे प्रकल्प असतात जिथे फ्रोझन प्रॉडक्ट प्रोड्यूस होतं. उदाहरणार्थ डेअरी प्रोजेक्ट, तिथे आपलं बटर तयार होतं, पनीर तयार होतं, चीज तयार होतं, पण तिथे ते स्टोअर करत नाही कारण त्यांची कॅपॅसिटी फार कमी असते. पण तर ते ह्या कोल्ड स्टोरेजमध्ये मल्टीप्रॉडक्टमध्ये आणून तो माल ठेवतात. मी असं एक प्रपोजल दिलं होतं श्रीकांत सरांना की ते सगळे लोक उपस्थित आहेत, एखादं कोल्ड स्टोरेज समजा आपल्याला करायचं असेल
तर त्या कोल्ड स्टोरेजची प्रोसिजर सुरुवातीपासून म्हणजे राईट फ्रॉम बेसिक फायनान्स प्लॅनिंग आणि सबसिडी प्लॅनिंग पासून टेक्निकल आपण इकडे आहात, हो. तर म्हणजे सगळ्या लोकांसाठी कल्पना येईल की कोल्ड स्टोरेजमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात आणि काय काय गोष्टींचा विचार करावा लागेल. बरोबर. तर मला वाटतं श्रीकांत सर तुम्ही पण थोडेसे गाईड करत आपण या. एक प्रेझेंटेशन करूया थोडंसं छोटं. सगळ्यात महत्त्वाचं कोल्ड स्टोरेज करताना आपल्याला कॅपॅसिटी वर्कआउट करावं लागेल की किती कॅपॅसिटीचा प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तो व्हायबिलिटी होण्याच्या दृष्टिकोनातून साधारणतः जालना किंवा आपण मराठवाडा विचार केला तर साधारणतः 5 ते 10,000 मेट्रिक टनाचा कोल्ड स्टोरेज सिम्पली व्हायबल होऊ शकतो. मग याला जागा किती लागते? 5,000 ते 10,000 टनाच्या प्रोजेक्टला मिनिमम 5,000 टनाच्यासाठी एक एकर सफिशियंट आहे, मॅक्झिमम 2 एकर. 2 एकर एनए लँड असावी. एनए लँड जर असेल तर आत्ता सध्या गव्हर्नमेंटची जी परमिशन्स आहे बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल, जोपर्यंत ती लँड एनए नाही आहे तोपर्यंत तुम्हाला बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल मिळत नाही. त्याच्यामुळे 2 एकर जागा आपल्याला पाहिजे. आता कोल्ड स्टोरेज मग आता कोणत्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये करायचं तो वेगळा विषय आहे. त्याचा डिपेंड ऑन सबसिडी, त्या प्रमोटरची कोणत्या नावाने तुमचे फायनान्शियल्स IT रिटर्न्स वगैरे बनलेले आहेत त्याप्रमाणे आपण प्रोप्रायटरशिप ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लिमिटेड कंपनी कोणत्याही फॉर्ममध्ये आपण करू शकतो कोल्ड स्टोरेज. कोल्ड स्टोरेज करताना साधारणतः काय काय आपल्याला सुरुवातीला फॉर एक्झाम्पल लायसन्सेस लागतात. बेसिक कॉन्स्टिट्यूशन जे कंपनी करायचं असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल तुम्हाला. रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे बेसिक लायसन्सेस आहेत, GST रजिस्ट्रेशन असेल, पॅन जे काही नंबर असेल ते बेसिकली घ्यावं लागेल. आणि सबसिडी संदर्भात काय काय करावं लागेल तर सुरुवातीला कोल्ड स्टोरेजसाठी आपल्याला एक टेक्निकल डेटा शीट आपल्याला लागते त्याच्यामध्ये की कोल्ड स्टोरेज तुम्ही जे प्रपोज करणार आहात कोणत्या प्रॉडक्टसाठी तुम्ही करणार आहात एक. नंतर तिथे नंबर ऑफ चेंबर्स किती असणार आहेत 1, 2, 3. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी कोल्ड स्टोरेजमध्ये आपण प्लस टेम्परेचर किती करणार आहोत, मायनस टेम्परेचर किती करणार आहोत. टेक्नॉलॉजीमध्ये आपण फ्री ऑन टेक्नॉलॉजी करणार आहेत का आपण अमोनियामध्ये जाणार आहोत. हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल थर्मल इन्सुलेशन जे आहे रेफ्रिजरेशन थर्मल इन्सुलेशन करणार आहेत का पफ पॅनल सोबत करणार आहोत. सिव्हिल सोबत PEB स्ट्रक्चर विथ पफ पॅनल करणार आहे का PEB स्ट्रक्चर आणि फक्त पफ पॅनल करणार आहेत. या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला डिसाईड करायच्या असतात. हे एकदा डिसाईड झाल्यानंतर त्याची आपली एक टेक्निकल डेटा शीट तयार होते, त्याला म्हणतो आपण बेसिक डेटा शीट. ही बेसिक डेटा शीट प्लस तुमचे लँड डॉक्युमेंट एनए लँड असलेलं आणि तुमचे कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट आणि KYC एवढे डॉक्युमेंट आपले रेडी जर असतील तर आपण एक ॲप्लिकेशन करू शकतो सबसिडीसाठी. ॲप्लिकेशन केल्यानंतर तुमचं साधारणतः 15 दिवसाच्या आत तुमचा त्या साईटवर इन्स्पेक्शन होईल. तोपर्यंत तुम्ही काम चालू करू शकत नाही. एकदा इन्स्पेक्शन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळेल पुढच्या 15 दिवसामध्ये. आणि बाय द टाइम तुम्हाला अप्रुव्हल मिळते तुम्ही बँकेची तयारी करून ठेवायची की जेणेकरून एकदा अप्रुव्हल मिळतं त्याला IPA म्हणतात, इन प्रिन्सिपल अप्रुव्हल. ते आल्यानंतर तुम्हाला बँकेचं लोन सँक्शन तुम्हाला गव्हर्नमेंटला इंटिमेट करायचं किंवा माझं लोन सँक्शन झालेलं आहे अँड आय एम रेडी टू स्टार्ट माय कोल्ड स्टोरेज. तर त्या केसमध्ये सँक्शन इंटिमेट केल्यानंतर ते फायनल क्लिअरन्स देतात, त्याला म्हणतात ग्रँट ऑफ क्लिअरन्स GOC. ते GOC मिळाल्यानंतर तुम्ही काम चालू करू शकता. तर हा साधारणतः लँड सिलेक्शन आणि हे सगळं ॲप्लिकेशन करून तुम्हाला फायनल ग्रँट क्लिअरन्स मिळूस तोपर्यंत साधारणतः 2 ते 2.5 महिने लागतात. तर तुम्हाला जर आज 3 महिन्यानंतर जर प्रोजेक्ट चालू करायचा असेल तर त्याची सुरुवात आजपासून 3 महिन्याच्या अगोदर चालू जर केलं तर तुम्ही सायमल्टेनियसली बाकीची सगळी प्लॅनिंग करू शकता. आणि सबसिडी संदर्भात ज्यावेळेस प्रोजेक्ट तुमचा पूर्ण कंप्लीट होतो तर आल्यानंतरचं इन्स्पेक्शन होईल की सिम्पली जे तुम्ही सुरुवातीला डिसाईड केलं होतं ॲज पर बेसिक डेटा शीट त्याचप्रमाणे आहे का त्याचं इन्स्पेक्शन होतं. आणि इन्स्पेक्शन झाल्यानंतर पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला सबसिडी रिलीज होऊ शकेल. म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला कोल्ड स्टोरेज करायचं असेल तर फिजिकल काम चालू करायच्या आधी तुम्हाला 3 महिने 4 महिने तुम्ही म्हणताय 6 महिन्याचा वेळ ठेवला पाहिजे. 6 महिने आधीपासून आपण त्याच्यावरती काम करणं सुरू केलं. कारण तुम्ही त्यास ठेवू शकता कारण की कसं आहे अप्रुव्हल मिळाल्यानंतर तुम्हाला 18 महिने वेळ आहे प्रोजेक्ट इन्स्टॉलेशन करण्यासाठी. जरी तुमचं आज पुढच्या वर्षात जरी असलं आज आपण जर प्लॅनिंग चालू केलं तर पुढच्या 5-6 महिने काम चालू करू शकता. साधारणतः प्लॅनिंग केल्यानंतर कोल्ड स्टोरेज इन्स्टॉलेशन करण्यासाठी साधारणतः 8 ते 9 महिन्यामध्ये तुमचा कोणताही कोल्ड स्टोरेज उभारू शकतो. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये ही पूर्वतयारी खूप महत्वाची आहे. येस. जर तुम्हाला सबसिडी घ्यायची असेल तर नसेल घ्यायची तर तुम्ही कधीही सुरू करून काम चालू करू शकता. बरोबर. ठीक आहे. पण आता ह्या केसमध्ये पुढचा प्रश्न असा येतो की जसं मगाशी तुम्ही म्हटलात की त्याचा टेक्निकलिटीज काय असायला पाहिजे. तर सुरंगे सर थोडं आम्हाला तुम्ही गाईड करा की कोल्ड स्टोरेजचा टेक्निकल जो पार्ट आहे काय त्याच्यामध्ये पॅनल कुठले वापरायचे, याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने करायचं, निऑन का अमोनिया, याच्यावर आपली काय मत आहेत. हो. पहिलं मी असं सांगतो की यांनी 2 पॉईंट जे सांगितले की पहिलं टेक्निकल स्क्रुटिनी करायला लागते आणि क्रिटिकल स्क्रुटी बरोबर प्रपोजल द्यायला लागतं आणि नंतर फायनल इन्स्पेक्शन करायला लागतं प्रोजेक्टचं. कारण ते इन्स्पेक्शन ओके झाल्यानंतरच सबसिडी हातात येते असं आरती बँकेकडे जाते. तर हे दोन्ही पॉईंट्स खूप दोन्ही ह्याच्यामध्ये आम्ही
इन्व्हॉल्ड आहोत. आम्ही NHB साठी हे काम करतोय अनेक वर्षापासून. तर मला एक थोडंसं हे पूर्ण करतो आणि मग तुमच्या प्रश्नाकडे येतो. तर कॅन वी गो फॉरवर्ड. हे काही चित्र आहे, त्याच्यामध्ये बघा आपण बल्क कोल्ड स्टोअरमध्ये काय काय ठेवता येईल हे ह्याच्या आयटमची नावं दिलेली. पोटॅटो, ॲपल्स, पेअर्स, रेझिन्स. नंतर मल्टीपर्पज कोल्ड स्टोअरमध्ये काय ठेवता, फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रूट, स्पायसेस, पल्सेस, मिल्क प्रॉडक्ट्स, बीन्स, जॉगरी, इवन आणि नंतर टर्मेरिक म्हणजे हळद आणि कॅरेट्स, गाजर बिजर आणि अनेक अनेक आयटम ॲड झाले. याच्यानंतर आम्ही एक अतिशय स्पेशल गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी प्रोजेक्ट केला, म्हणजे कलर फिल्म स्टोरेज. आपल्याला पुण्याच्या NFAI बद्दल आपण ऐकलं असेल, त्यांच्याकडे एक प्रोजेक्ट होता ज्यांना 100 वर्षासाठी कलर फिल्म स्टोरेज करायचं होतं आणि ते अतिशय वेगळ्या टाईपचं, म्हणजे त्याला म्हणायचं लो टेम्परेचर लो ह्युमिडिटी. हे कॉम्बिनेशन अवघड असतं, तर तो चॅलेंज होता तो, पण ते आम्ही केलं. त्यांच्यासाठी 16 वॉर्ड्स त्यांच्यासाठी उभारले गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी आणि त्यासाठी आम्हाला प्रशस्तीपत्रक पण मिळालं त्यांचं. तर त्याच्यानंतर पुढे जाऊया प्लीज. या इंटिग्रेटेड पॅक हाऊसबद्दल मी आपल्याला एक मिनिटात माहिती सांगतो. पॅक हाऊसमध्ये मुख्य काय, ग्रेडिंग, पॅकिंग, मॅन्युअल किंवा मेकॅनाइज्ड. आणि मी सांगितले त्याप्रमाणे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र या देशामध्ये बरेचसे पॅक हाऊसेस आलेले आहेत. महाराष्ट्र इज अ लीडर. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 ते 70 नंबर आहे आज. आणि अपेक्षा अर्थात गव्हर्नमेंटची 70,000ची आहे. ते केव्हा होईल मला माहिती नाही, पण बऱ्यापैकी प्रोजेक्ट त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि त्याच्यात पणन मंडळांनी मोठी चांगली भूमिका घेतलेली आहे. पुढे नेक्स्ट. एक पॅक हाऊसचं चित्र आहे. पॅक हाऊसमध्ये काय असतं असं मला कोणीतरी मगाशी विचारलं. तर पॅक हाऊसमध्ये ग्रेडिंग पॅकिंग हॉल असतो, नंतर एक प्री कुलिंग रूम असतं. प्री कुलिंग म्हणजे एक स्पेशल कुलिंग सिस्टीम असते जी अतिशय फास्ट स्पीडनी त्याचं कुलिंग होत असतं आणि नंतर स्टेजिंग कोल्ड स्टोरेजमध्ये तो माल ठेवला जातो. तो 1 किंवा 2 दिवसासाठी, पण कंटेनर आला की तो लगेच डिस्पॅच होतो, एक्सपोर्टसाठी जातो किंवा डिस्ट्रीब्युशन सेंटरमध्ये जातो. पुढे जाऊया. या हे पॅक हाऊसची ऑपरेशन्स आहेत सगळी. ह्याच्यामध्ये कसं ते सुरुवातीला हे करतात, हँडलिंग कसं होतं, त्याच्यानंतर सॉर्टिंग होतं, नंतर वॉशिंग होतं काही ठिकाणी, नंतर ड्राईंग होतं आणि मग सॉर्ट म्हणजे ग्रेडिंग होतं. ग्रेडिंग म्हणजे वेगवेगळ्या आकाराप्रमाणे माल वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये जातो. मग त्याचं हे असो म्हणजे हे काय असतं निकष, की आकार असतो किंवा वजन असतं किंवा कलर असतो किंवा टफनेस असतो. तुम्ही ज्या प्रकारे निवड करता त्याप्रमाणे तो ग्रेडर असतो. हे प्री कुलिंगचं चित्र जे कर्नाटकातलं एक चित्र आहे, जस्ट बाहेर हे पॅक हाऊसचं चित्र आहे. नेक्स्ट. या हे एक CA स्टोअर मी म्हटलंय, हे भारतातलं सगळ्यात मोठं CA स्टोअर, कंट्रोल ॲटमॉस स्टोअर आहे, जे कॉन्कोर या संस्थेसाठी केलेलं होतं राई इथे हरियाणामध्ये. आणि याची कॅपॅसिटी आहे 12,000 मेट्रिक टन, हे लार्जेस्ट इन इंडिया. नेक्स्ट. फ्रोझन फूड्समध्ये देखील कितीतरी प्रकार आहेत. आपण बघाल बहुतेक आपल्या सगळ्या लेडीजना तर हे सगळं माहीतच असतील. आणि करोना पिरियडमध्ये याचा खूप उपयोग झाला, लोकांनी खूप उपयोग केला या फ्रोझन फूड्सचा. आणि आता रेडी टू इट फूड्स पण आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सामोसे, पराठा आणि नगेट्स आणि असे अनेक आयटम जे आपण वर्षभर ठेवू शकतो आपल्या फ्रीझरमध्ये. तर या पुढे जाऊया. प्रोसेस हॉल. नेक्स्ट. हे डेअरीचं हे आहे, फ्रोझन फूड फॅक्टरी गोवर्धनची. नेक्स्ट. आणि हे AC व्हेंटिलेटेड स्टोअर, जिथे फार लो टेम्परेचर लागत नाही पण बऱ्यापैकी माल त्याच्यामध्ये असतो. नेक्स्ट. आणि हे डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे. हे मी आपल्याला फक्त कल्पना देण्यासाठी हे दाखवतोय, कारण कोल्ड चेनमध्ये फक्त कोल्ड चेन एकच आयटम किंवा एक लाईन अशी एक रूट नाही आहे. अनेक प्रकारे ती कोल्ड चेन हे होते, ऑपरेट होते. नेक्स्ट. आता आपण थोडंसं कन्स्ट्रक्शनकडे वळूया, कारण एक मला मुद्दा सांगायचा आहे की कन्स्ट्रक्शनमध्ये आता मी साधारण म्हणजे 51 वर्ष कोल्ड चेनमध्येच काम करतोय. तर त्यावेळेला परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती काय आहे.
चालू हां तर अगदी जुन्यापैकी आम्ही NHBच्या थ्रू एक डेलिगेशन होतं त्याच्याबरोबर गेलो होतो काही जुनी कोल्ड स्टोरेज बघितली आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की ही सगळी टेक्नॉलॉजी बदलायला पाहिजे परिस्थिती बदलायला पाहिजे तर याच्यात आपण बघाल अत्यंत अनहायजेनिक प्रकारे ते जे काही प्रॉडक्ट आहे बटाटेच आहेत तर ते हँडल होत होते आणि त्यानंतर अजून एक चित्र आहे दुसरं हे इंटरनल कोल्ड स्टोरेजच्या आत तुम्ही गेला तर जिने आतमध्येच होते सगळे लाकडी जिने आणि खाली बघाल त्या लाकडाचं सगळं फ्लोरिंग होतं तिकडे RCC कॉलम्स वगैरे होते फ्लोरिंग पण सगळं वुडनचं होतं हे सगळ्यात जुन्या प्रकारे पूर्वीची कोल्ड स्टोरेज झाली आणि अशी जवळजवळ 5,000 कोल्ड स्टोरेज आपल्याकडे आहेत आज आपल्याकडे टोटल 8,200चा आकडा आहे कोल्ड स्टोरेज आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये पण त्याच्यात जवळजवळ 5,000 ही जुन्या पद्धतीची आहेत तर त्याच्यात एक NHBची स्कीम आहे जी आपल्याला माहितीच असेल मॉडर्नायझेशन ऑफ रेफ्रिजरेशन अँड मॉडर्नायझेशन ऑफ इन्सुलेशन प्लांट रूम आता ही मशीन रूम ह्या ठिकाणी तुम्ही 5 मिनिटं देखील उभं नाही राहू शकत इतकी परिस्थिती आहे आणि आता परिस्थिती खूपच बदलली आहे ते मी आपल्याला दाखवू इच्छितो हे परत जुनाचा प्रकार आहे ह्याला ॲटमॉस्फेरिक कंडेन्सर म्हणतात खूप जागा जाते खूप पाणी लागतं त्याला आणि आता ही पद्धत बदललेली आहे जवळजवळ ही एक जुनी पद्धत आहे जी चेंबरच्या आतमध्ये एक कॉईल असते ज्याला बंकर कॉईल म्हणायचे पूर्वी आणि ती आता बॅन झालेली आहे आता जगात कोणीच वापरत नाही भारतामध्ये अजून काही लोक वापरतात पण ते त्याला अप्रोच सबसिडी मिळत नाही पुढे इन्सुलेशन आता इन्सुलेशन हे खूप महत्त्वाचं असतं बिल्डिंग हा एक भाग म्हणजे एक्सटर्नल ज्याला आपण म्हणतो एक्सटर्नल कव्हर एन्क्लोजर तो बिल्डिंगचा भाग आहे परंतु पूर्वी काय असायचं पूर्वी बिल्डिंग बांधायचे ब्रिक वॉल बांधायचे आणि त्याच्यावर हे असं मॅन्युअली इन्सुलेशन लावायचे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की ठिकठिकाणी क्रॅक्स आहेत त्याच्यामध्ये आणि नंतर काही 2-3 वर्षानंतर पाणी आत यायला लागायचं मॉइश्चर यायचं टेम्परेचर लॉस असायचा खूप प्रॉब्लेम्स असायचे आणि आतमध्ये प्लास्टर सिमेंट प्लास्टर असायचं ज्याच्यामध्ये फंगस पण व्हायची असे अनेक प्रकार व्हायचे नंतर साधारण 1980-85 सालापासून भारतामध्ये पहिल्यांदा आम्हीच सुरुवात केली इन्सुलेटेड पॅनल सिस्टीम आणली इन्सुलेटेड पॅनल भारतातला पहिला प्रोजेक्ट तो इन्सुलेटेड पॅनल इम्पोर्टेड पॅनल कारण आपल्याकडे कोणी बनवत नव्हतं त्यावेळेला तर तेव्हा मग स्टील स्ट्रक्चरची सुरुवात झाली तर हे एक स्टील स्ट्रक्चरचा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये सगळं इंटरनली जे काही आहे फ्लोअर्स पण सगळे स्टीलचे आहेत आणि याच्या बाहेरून पॅनलचं लायनिंग आहे नेक्स्ट आता हे एक काही लोक असे असतात की ज्यांचं माइंडसेट बदलत नाही फार त्यांना ब्रिकवॉलच हवे असतात तर इथे ब्रिकवॉलचं स्ट्रक्चर आहे पण आतमध्ये पॅनल्स आहेत तर त्याला म्हणायचं 1 साइडेड पॅनल म्हणजे त्याच्यामध्ये पॅनलमध्ये 2 भाग असतात 2 मिडल स्किन्स असतात त्यातलं एक स्किनच याच्यामध्ये एकच स्किन असतं जे आतल्या भागात असतं बाहेरच्या भागात ते नसतं ते भिंतीला लागलेलं असतं हे एक वाया मीडिया सॉर्ट ऑफ कॉम्प्रोमाइज इट वॉज तर आम्हाला आवडत नाही ते पण काही वेळा करावं लागतं असं आता ही एक बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये सिव्हिलचे कॉलम्स आणि बीम्स आहेत परंतु हे सगळं स्ट्रक्चर पॅनल इन्सुलेटेड पॅनलमध्ये केलेलं आहे ट्रीटेड फ्लोअर असतं तर हे सगळं मॉडर्नायझेशनमुळे हे सगळं आता नवीन आपल्याला बघायला मिळतं आहे नेक्स्ट आता परत एक कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामध्ये स्टील वर्क आतमध्ये आहे पण लोडिंगची जुनी पद्धत आहे आणि जिना परत चेंबरमध्ये आहे जिने चेंबरमध्ये असू नये असं आम्ही NHBच्या याच्या गाईडलाईन्समध्ये सांगितलेलं होतं कारण जिने आतमध्ये असणं म्हणजे जागा वाया जाणं जवळजवळ 40 ते 50 टनाची जागा जाते त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही जे पॅनलचे काही जे प्रोजेक्ट करतो पॅनल असलेले त्याच्यामध्ये ह्या टाळतो जिने आत घेत नाही पुढे आणि हे आता लेटेस्ट नवीन अवतारातले प्रोजेक्ट्स आहेत हे नवी मुंबईचा 2 वर्षापूर्वी झालेला प्रोजेक्ट आहे आणि याच्यातही सगळे पॅनल्स उभारलेले आहेत पुढचा फेशिया मात्र नवीन याच्याप्रमाणे आहे कारण त्या मालकांना 5 स्टार अपिअरन्स हवा होता तर तशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे पुढे नेक्स्ट आणि हे एक दिल्लीजवळ सोनीपतचा प्रोजेक्ट आहे आता आपल्याला लक्षात येईल की पहिलं जे चित्र आपण बघितलं होतं ते आणि हे ह्याच्यात किती फरक आहे माझं म्हणणं असं आहे की कोल्ड स्टोरेज इथे माणसं काम करतात लेडीज पण असतात आणि पुरुषही मोठ्या संख्येने असतात बाहेरून व्हिजिटर्स येत असतात माल असतो
अन्न पदार्थ किंवा फूड आयटम्स असतात, तर अशा वेळेला हे स्वच्छ आणि चांगलं का असू नये, वातावरण चांगलं का असू नये, तर त्यासाठी हे असे नवीन प्रोजेक्ट्स आता व्हायला लागलेत. हे नवीन अवतार आहे. म्हणजे याच्यामध्ये स्टील स्ट्रक्चर, हां, त्याच्यामध्ये मला वाटतं आयसोलेशन तुम्हाला जास्त मिळतं का RCC मध्ये जास्त मिळतं आयसोलेशन? आयसोलेशन स्टील स्ट्रक्चर जर इंटरनल आणि एक्सटर्नल वेगळं असलं तर आयसोलेशन 100% मिळतं. 100% मिळतं. सो दिस इज अ बिग चेंज आपण बघू शकतो. आणि आता आपण थोडंसं प्रश्नोत्तर क्वेश्चन आन्सर घ्यायचे थोडे. एक मला फक्त 1-2 मिनिटात मी Please, please. टेक्नॉलॉजी सांगतोय की जी आमची कॉन्ट्रीब्युशन आहे या फील्डमध्ये, ज्याला म्हणायचं ग्रीन टेक्नॉलॉजी. आपण ग्रीन बिल्डिंग हा शब्द ऐकला असेल बऱ्याच लोकांकडून. ग्रीन बिल्डिंग्स US मध्ये सुरुवात झाली, भारताने 2001 साली सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये काम चालू आहे. आता ते प्लॅटिनम रेटिंग बिल्डिंग, सिल्वर रेटेड, गोल्ड रेटेड असं आपल्याला आपण ऐकतो. पण ग्रीन कोल्ड चेनच्या क्षेत्रामध्ये ग्रीन हा शब्द आलेला नव्हता. 2008 मध्ये आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि माझा पहिला पेपर आर्टिकल पब्लिश झाला 2008 मध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे डेव्हलप कंट्रीमध्ये सुद्धा, चायना, जर्मनी, US, साऊथ अमेरिका आणि अशा बऱ्याच ठिकाणी त्याचं प्रेझेंटेशन केलं. आणि त्याच्यात लक्षात काय आलं, लोकांनी ते ॲप्रिशिएट केलं, कारण कोल्ड चेनचा वापर करताना, कोल्ड चेन ऑपरेट करताना चॅलेंजेस काय असतात. तर हे चॅलेंजेस इथं आहेत बघा. एक तर ग्लोबल वॉर्मिंग थ्रू रेफ्रिजरंट युसेज आणि लिकेज. रेफ्रिजरंट जे आपण वापरतो ते जुन्या पद्धतीचं जर वापरलं, म्हणजे ज्याच्यामध्ये CFC कार्बन फ्लोराईड हे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि दुसरं असतं HCFC हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन. हे सगळे रेफ्रिजरंट्स पूर्वी वापरले जायचे. आता CFCs बॅन झालेले आहेत. तर त्याच्यानंतर मग इतर नवीन रेफ्रिजरंट्स आले. तर ते आता मुख्य उद्देश काय असतो, आपल्याकडे तुम्ही नाव ऐकलं असेल क्योटो प्रोटोकॉल किंवा आता रिसेंटली किगाली ॲग्रीमेंट झालं फ्रान्समध्ये वगैरे. त्याच्यामध्ये काय ठरवलं त्यांनी असं ठरवलं की जे तुम्ही HFCs म्हणजे हायड्रोफ्लोरोकार्बन्स वापरता रेफ्रिजरंट्समध्ये, आपल्या एअर कंडिशनर्समध्ये किंवा रेफ्रिजरेटर्समध्ये, ते आता बदलून 2028 पासून ते फेस डाऊन याच्यामध्ये जातील. म्हणजे हळूहळू ते बाद करायचे आणि त्याच्याऐवजी नवीन रेफ्रिजरंट्स आणायचे. तर ते एक तो मोठा मुद्दा त्याच्यामुळे सॉल्व्ह होणार आहे 2028 नंतर. अनेक देशांमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये ते ऑलरेडी बॅन झालेले आहेत. हा इलेक्ट्रिकल एनर्जी युसेज हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एनर्जी एफिशियन्सी फार महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक डिग्री ज्यावेळी आपण खाली आणतो, टेम्परेचर खाली आणतो, त्याला 2.5 ते 3% जास्ती एनर्जी लागते. म्हणजे 5 डिग्री आणि 4 डिग्रीमध्ये एवढा 2.5 ते 3% एनर्जी जास्ती लागते. हा फरक आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि म्हणून त्याचा वापर आपण त्या ग्रीन कॉन्सेप्टमध्ये केलेला आहे. वॉटर रिक्वायरमेंट इन प्लेंटी, कारण प्रोसेसिंगसाठी पाणी लागतं, प्लांट ऑपरेशनसाठी पाणी लागतं. ते कमी कसं करायचं किंवा ते रियूज कसं करायचं, असं याच्यामध्ये एक तंत्रज्ञान आहे. आणि डॅमेज स्पॉइल्ड प्रोड्यूस डिस्पोजल प्रॉब्लेम्स. तर हे हा एक दुसरा मुद्दा आहे. खूप माल खराब पण होतो, शेतावर खराब होतो, काही वेळेला हँडलिंगमध्ये खराब होतो, काही वेळेला प्रोसेसिंगमध्ये बराचसा रिजेक्ट केला जातो. आणि खरं सांगायचं म्हणजे जो विषय आत्ताचा नाही आहे, पण आपल्या घरात आणि आपल्या कार्यक्रमांमध्ये जे आपण फूड तयार करतो त्याच्यात किती नासाडी होते याचा अंदाज आपल्याला सगळ्यांना आहे. एका एस्टिमेटप्रमाणे जागतिक लेवलवर 0.5 kg पर पर्सन इतका लॉस आपला होतो. आणि हा प्रचंड लॉस आहे. म्हणजे विचार करा की ते तुम्ही उत्पादन केलं, त्याला ट्रीट केलं, रेफ्रिजरेट केलं, ट्रान्सपोर्ट केलं, घरी आणलं, कुक केलं, कुकिंगमध्ये एनर्जी लागते आणि शेवटी तुम्ही ते फेकून देता. मोठा लॉस आहे, अतिशय मोठा लॉस आहे. मला वाटतं सह्याद्रीसारख्या लोकांनी सुद्धा याच्यावर थोडंसं काम करायला पाहिजे. फार मोठा लॉस आहे. म्हणजे फॉरेनमध्ये सुद्धा ते ह्याच्यावर त्यांना मार्ग सापडलेला नाही आहे. पण हा मोठा एक म्हणजे प्रश्न जो या आजच्या कार्यक्रमाशी संबंधित नाही आहे, पण याचा विचार करण्यासाठी ही गोष्ट आहे. पुढे नेक्स्ट, एक ग्रीन कोल्ड चेन म्हणजे ग्रीन कोल्ड चेन प्रकल्प कसा असावा, याच्यामध्ये काय काय असावं हे सगळं याच्यात दिलेलं या चित्रामध्ये. ते आपण बघा. अनेक गोष्टी आहे, ज्यांना त्याच्यामध्ये रस असेल ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात नंतर, कारण आम्ही त्या प्रोजेक्ट्सवर काम करतोय. नेक्स्ट,
हा एक प्रोजेक्ट आहे ग्रीन कॉन्सेप्टमध्ये रिन्युएबल एनर्जी म्हणजे अपारंपरिक ऊर्जा याचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे असा संदेश आहे. आणि हा एक जयपूरचा प्रोजेक्ट आहे, हा मोठा प्रोजेक्ट आहे. साऊथ इंडिया मधला, नॉर्थ इंडिया मधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. जवळजवळ 35,000 टन याची कपॅसिटी आहे, मल्टी प्रॉडक्ट कपॅसिटी जयपूर जवळ केलेला आहे. त्याचा पूर्ण कव्हर त्याचं सोलर पॅनल्सनी आहे. जवळजवळ 800 किलोवॉट एनर्जी तिथं प्रोड्यूस होतीये. आणि जवळजवळ त्यांचं जे इलेक्ट्रिकचं बिल आहे ते 1/3 झालेलं आहे. असं नेक्स्ट. आणि आता आपण कन्क्लूड करूया. कन्क्लूड सांगण्यासारखं हेच आहे की आता दिवस बदललेत, टेक्नॉलॉजी बदलली आहे. आता आपण जे प्रोजेक्ट करणार त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एनर्जीचं कन्झम्पशन. कमीत कमी एनर्जी लागली पाहिजे, कमीत कमी पाणी लागलं पाहिजे. आणि इतर जे काही वातावरणातले जे काही फीचर्स असतात म्हणजे उदाहरणार्थ ग्लोबल वॉर्मिंग, ओझोनचा तर प्रश्न आता नाहीच आहे, पण ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न अजून आहे, तो कसा सोडवायचा, हे अनेक गोष्टी. नेट झिरो कोल्ड चेन प्रोजेक्ट. नेट झिरो म्हणजे आपण एखादं कोल्ड स्टोरेज उभारलं याच्यामध्ये तर आपण जी ऊर्जा त्याच्यात घालवतो चालवण्यामध्ये ती ऊर्जा जर आपण तिथे प्रोड्यूस करू शकलो PVच्या थ्रू किंवा दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने तर ती सगळी ऊर्जा जर आपल्याला प्रोड्यूस करता आली तर त्याला आपण म्हणायचं नेट झिरो. म्हणजे त्याला एनर्जी लागणार नाही. वर्षभरात त्या प्रकल्पाला कुठलीही बाहेरची ऊर्जा लागणार नाही. असे जे प्रोजेक्ट्स असतात त्याला नेट झिरो प्रकल्प म्हणतात. तर आपला उद्देश काय आहे बेसिकली. नेक्स्ट आता मला वाटतं कन्क्लूड करूया. या उद्देश आपला असा आहे की ह्या सगळ्या कोल्ड चेनमध्ये शेतकऱ्यांपासून तर जे ट्रान्सपोर्टर्स आहेत, प्रोसेसर्स आहेत, पॅक हाऊस ओनर्स आहेत किंवा कोल्ड स्टोरेज ओनर्स आहेत, डिस्ट्रीब्युशन चॅनलचे लोक आहेत, तर हे सगळे कंटेनरवाले आहेत. आणि शेवटी फायनली आपण ग्राहक म्हणून आपल्या सगळ्यांना एक व्हॅल्यू चेन म्हणून कोल्ड चेन व्हावी. यांनी आता शब्द वापरला होता तसा. तर व्हॅल्यू चेन होणं हे महत्त्वाचं आहे. आणि अशी जर व्हॅल्यू चेन आपण भारतामध्ये उभारू शकलो, जे माझं मिशन आहे की साधारण एक 5 ते 10 वर्षामध्ये आपण ते करू शकतो ह्याच्या पुढे, तर खरं भारत एक जगाची अन्नपूर्णा होऊ शकेल. म्हणजे इंडिया कॅन बी ए फूड बास्केट फॉर द होल वर्ल्ड. हे मिशन आहे आपलं. धन्यवाद. क्या बात आहे सर. 51 वर्षाचा अनुभव सरांना फक्त 15 मिनिटात सांगणं म्हणजे माझ्यावर खूप दडपण होतं. इतका मोठा विषय आहे. आणि इथे उपस्थित सगळेच रुपेश किस्ते सर, श्रीकांत पुतोडा सर आणि सुरंगे सर, आम्ही सगळ्यांनी इथे म्हणून एक प्रयत्न केला आहे की या एवढ्या मोठ्या विषयाची व्याप्ती कुठेतरी या वेळेमध्ये आपल्यासमोर आणावी. एक पॅराडिम शिफ्ट ज्याला म्हणूया आपण की एक दृष्टिकोन बदलावा की नाही, फूड इंडस्ट्री म्हणूया किंवा आपण ॲग्री इंडस्ट्री म्हणूया, त्याच्यामध्येही भरपूर स्कोप आहे, करण्यासारखं खूप आहे. त्याला गव्हर्नमेंटचा सपोर्टही चांगला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र काम घेऊन ज्याला आपण समृद्धी म्हणतो. समृद्धी म्हणजे काय? समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही. समृद्धी व्यापक कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये सर्वांगीण विकास समाजाचा, देशाचा, राष्ट्राचा, की जे सगळ्यांना घेऊन जो विकास आहे आणि तो विकास जो होऊ शकतो तो या कृषी उद्योगाच्या माध्यमातून होऊ शकतो. हा याच्यात आम्हाला एक संदेश याच्यामध्ये द्यायचा आहे. थोडासा वेळेची कमतरता, पण जर तुम्ही अलाव केलं काही प्रश्न घ्यायचे असेल तर आपण प्रश्न घेऊया. ठीक आहे. सो वेळेची कमतरता असल्यामुळे मी एवढं सांगू इच्छितो की ह्या सगळ्या कार्यक्रमातनं काही प्रश्न यायचा आहे. जय महेश, जय श्रीकृष्ण. रुपेशजी किस्ते सर, मी आपल्या जवळचं जे पिंपळगाव बसवांचं आहे, आपण आपले प्रोडक्शनचे आउटलेट देता का? आणि श्री सुरंगे सर यांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की पिंपळगाव बसवंतमध्ये 6 महिने दररोज जे किस्से सर सांगतील का 6 महिने दररोज 4 ते 5 लाख कॅरेट टोमॅटोची आवक असते. मी शेतकरी आहे आणि मी शेतीतून टोमॅटो बी उत्पादन करीत असतो. तर फ्लक्च्युअल मार्केट होतं, कारण नेपाळची आणि बांगलादेशची सीमा उघडली तर 100-200 रुपये कॅरेटचा भावाचा फरक पडतो आणि ते बंद झाले तर सडनली मार्केट
100 200 रुपये तुटतं. तर अशा वेळेला पॅक हाऊसमध्ये मी 8 दिवस 10 दिवस शेतातले टोमॅटो आणून कॅरेट ठेवू शकतो का? दोघांना 2 प्रश्न आणि आपला नंबर बी हवाय मला. हो, तुमचा पहिला प्रश्न जो होता की प्रोडक्शन युनिटचं आपण म्हणजे सह्याद्री मार्फत काही करतो का? तर सध्या तर तसं काही नाहीये. फक्त आपण जे काही एफपीओज बनलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्या फ्रूटसाठी त्यांना आपण सपोर्ट करतो की त्यांनी ते समजा तुम्ही टोमॅटोचं उदाहरण सांगितलं, टोमॅटोसाठी जर तुम्ही एफपीओ उभा केली आणि जर काही त्यासाठी छोटी फॅसिलिटी करून त्याची प्युरी बनवलं किंवा पेस्ट बनवलं आणि पुढं त्याचं जर व्हॅल्युएशन केलं तर त्यासाठी नक्की सपोर्ट करू. मला असं सांगायचं आहे की पॅक हाऊस हे फक्त सुरुवातीच्या ट्रीटमेंटसाठी हाताळणीसाठी आहे की माल आला शेतातून की त्याला त्याचं सॉर्टिंग करायचं, जरूर असेल तर वॉशिंग करायचं, ड्राईंग करायचं, त्याच्यानंतर त्याला इतर काही ट्रीटमेंट्स पण असतात. जसं उदाहरणार्थ मँगोच्या बाबतीत बोलायचं झालं तर मँगोमध्ये हॉट वॉटर ट्रीटमेंट असते किंवा व्हेपरी ट्रीटमेंट असते, म्हणजे इम्पोर्टिंग कंट्रीज कोण आहे त्याच्यावर अवलंबून. पण नंतर ड्राईंग असतं आणि ग्रेडिंग आणि प्री कुलिंग असतं. हे सगळं ह्या सगळ्या प्रोसेसेस असतात. पण त्याच्यात स्टोरेज कॅपॅसिटी जी असते ती खूपच लहान असते, कारण पॅक हाऊसमध्ये माल स्टोरेज करायची कल्पना नाही आहे. ती फक्त 1 किंवा 2 दिवस किंवा 3 दिवस जास्तीत जास्त कंटेनर येईस्तोपर्यंत माल ठेवायचा, अशीच संकल्पना आहे. कारण त्यामुळे पॅक हाऊसमध्ये तो ट्रीट तर करायला पाहिजे, पण तिथून मग पुढच्या कोल्ड स्टोरेजमध्ये त्याला नेता आलं पाहिजे किंवा डिस्ट्रीब्युशन सेंटरला नेता आलं पाहिजे. हे शक्य आहे. कॅरेट स्टोरेज इज पॉसिबल. प्रॉब्लेम टमाटोचा आहे. टमाटोला स्टोरेज लाईफ नाही आहे. टमाटो म्हणूनच टमाटोचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर, केचपचं उत्पादन होतं, टमाटो प्युरी वगैरे हे सगळं. परंतु याच्यात म्हणजे स्टोरेजमध्ये 15 दिवसापेक्षा जास्ती टोमॅटो राहत नाही आणि ते परवडण्यासारखी गोष्ट नाही आहे. थोडं वेळेची कमतरता असल्यामुळे हेलो, वन अनाउंसमेंट. आज हमारे बीच यहाँ हमारे जालना के लाड़के आमदार श्री कैलाश जी गोरेंटेल यहाँ उपस्थित हुए. मैं उनका यथोचित सम्मान करना चाहता हूँ. हमारे प्रदेश के उपाध्यक्ष साहब श्री संजय जी दाड़ साहब उनका यथोचित सम्मान करेंगे शाल, फल, श्रीफल देकर. हर बड़े कार्य को सफल करने के लिए हमें स्थानिक सपोर्ट बहुत चाहिए. वैसे हमारे अग्रसेर हमेशा हमें सपोर्ट करने वाले कैलाश जी गोरेंटेल साहब, इनका सम्मान होने जा रहा है. मैं सभी से विनंती करता हूं कि जोरदार तालियों से उनका हमारे बीच सम्मान स्वीकार करें, स्वागत करें. धन्यवाद आमदार जी कैलाश जी गोरेंटेल साहब. पैनल ने हमें 2 मिनट की अवधि देकर जो सहकार्य किया उनका धन्यवाद. 2 शब्द कैलाश जी हमारे समक्ष बोलने चाह रहे. गणेश माइक हेलो हेलो. महाराष्ट्र ट्रेड फेयर पे इस शुभ अवसर पर मान्यवरों का मैं सत्कार करता हूं, स्वागत करता हूं. निश्चित ही महेश्वरी समाज जालना द्वारा आयोजित सेमिनार में उपस्थित मेरे मित्र सम्मान्य पोपसेठ जी धाड़, मेरे दूसरे मित्र केदार सेठ जी मुंदड़ा, आदरणीय हम जिनका हमेशा रिस्पेक्ट करते हैं ओम भाऊ, सम्मान्य सारडा जी, इस समाज के सभी मेरे भाइयों और मेरे दोस्तों. निश्चित ही आज जालना शहर के इतिहास के अंदर स्वर्ण अक्षर से लिखने वाला आज का दिन है. आज हम देख रहे हैं कि महा एक्सपो और सेमिनार दोनों भी एक साथ हो रहा है. प्रबोधन का भी काम हो रहा है और व्यवसाय का भी काम हो रहा है. मेरे
35 साल के कार्यकाल के अंदर, राजकीय कार्यकाल के अंदर ऐसा सेमिनार और माँ एक्सपो कभी नहीं देखा। मैं दिल्ली के अंदर जंतर मंतर पे जो माँ एक्सपो बढ़ता है या कहीं भी बढ़ता, हम लोग विजिट करते हैं तो वहाँ अपनी कंपनी या अपना प्रोडक्ट का ही लॉन्च किया जाता है और लोगों को इसके बारे में बताया जाता है। लेकिन ग्लोबल वार्मिंग जो भी यहाँ मैं भी सुन रहा था भाई साहब को, अपने बड़े भाई साहब को, कि हमने क्या करना चाहिए और प्रकृति को कैसा संतुलित करना चाहिए, उस विषय में आपने बहुत सारी भाषा रखी है, जो विषय आज के लिए जरूरी है। आजकल हर आदमी अपना इंडस्ट्री डाल रहा है और वायुमंडल के अंदर प्रदूषण छोड़ रहा है, लेकिन कहीं ना कहीं इसको हम लोगों ने कहीं ना कहीं कंट्रोल करना चाहिए। हमारी तो लाइफ हो गई है और 10-20 साल जिंदा रह सकते हैं, लेकिन भविष्य जो इनका है, जिनको आज भविष्य देखना है, जिनको लंबी लाइफ जीना है, उनके लिए आप लोग कर रहे हैं। निश्चित ही मैं महेश्वरी समाज जालना को मेरी तरफ से बधाई देता हूँ, शुभेच्छा देता हूँ और मैं कहता हूँ कि 2 या 3 साल में एक बार ये फेयर आप फिर से रखना चाहिए, ऐसी अपेक्षा करता हूँ और शुभकामनाएं देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। हाँ, हेलो, शेर की फरमाइश है, ठीक है। दिया जला के सभी उसे बामोदर में रखते हैं, एक हम है उसे राह गुजर में रखते हैं, तूफानों को मालूम है मिजाज अपना, हम अपना पहला कदम भंवर में रखते हैं। धन्यवाद कैलाश जी गोरेंटेल साहब। मैं पैनल से विनंती करता हूँ, मंच आपके पास। थँक्यू सो मच सर. आपण इथे उपस्थित झाल्यामुळे आमच्या सगळ्यांचं मनोबळ खूप वाढलं आहे आणि खूप खूप धन्यवाद. आज हा जो इतका मोठा विषय आहे, कृषी उद्योगाचा विषय आहे, त्याच्याकरता 1.5 तासामध्ये एवढा मोठा विषय आपल्यासमोर आणणं एक आव्हानात्मक होतं आणि ते आव्हान पार पाडण्याकरता आपल्यासोबत जे दिग्गज आलेले आहेत, रुपेश खिस्ते सर नाशिकवरून, सपत्नीक आलेत, वहिनीसाहेब पण आहेत, श्रीकांतजी भुतोडा सर, सुरंगे सर, हे सगळेजण, यांच्याकडे इतकं नॉलेज आहे, यांच्याकडे इतकी इन्फॉर्मेशन आहे की यांच्याकरता आपण अख्खा दिवस जरी दिला तरी तो खरंच कमी आहे. वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याकरता एवढे इथे एफर्ट्स घेतले, त्याच्याकरता मी महेश्वरी विद्याप्रचारक मंडळ आणि MTF तर्फे यांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचे तर्फे त्यांचे आभार मानतो. प्रश्न काय असेल तर मला थोडं आयोजकांची काही प्रश्न विचारायचे त्यांना. एक प्रश्न घ्यायचा आहे. बरं ठीक आहे, एक प्रश्न घ्या, सांगा. हॅलो. खूपच सुंदर आणि माइंड बॉगलिंग हा सेशन झाला. मी शब्द तुमचा ऐकला, सगळं समजलं, लक्षात किती राहील माहीत नाही. मी विनंती करतो MTFला जे काही यूट्यूबवर त्यांनी हे अपलोड करावं, त्याची रिव्हिजन पुन्हा पुन्हा करता यावी. आपल्या सगळ्यांचे नंबरसुद्धा जर इथे संयोजकांना दिले तर ज्यांना काही ह्या विषयामध्ये तुम्हाला संपर्क करावा असं वाटतं ते नक्की तुम्हाला भेटतील. सह्याद्री फार्मबद्दल बोलायचं आहे, माझं तर डोकं चावड झालं. खूपच सुंदर, अतिशय सुंदर. मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, अशा प्रकारचं जो तुम्ही संकुल उभा केलेला आहे तो महाराष्ट्रातला पहिला, महाराष्ट्रात त्या प्रकार त्याच्यासारखा आणखी दुसरा काही आहे, भारतात आहे का कुठेही नाही? नाही, आता आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाच पहिला म्हणू शकतो, पण आता प्रेरणा घेऊन बरेचसे संकल्प येत आहेत, छोट्या मोठ्या प्रमाणावरती येत आहेत. वेगवेगळ्या फ्रूट म्हणजे जसं आम्ही हॉर्टिकल्चर मध्ये करतोय तसं बाकीच्या क्रॉप वरती पण येत आहेत आणि त्याची संख्या नक्कीच वाढत चाललेली आहे. आणि जसं मग सरांनी सांगितलं की जवळजवळ 70,000 पॅकहाऊसची गरज आहे भारताला, ते खरोखरच आहे आणि त्या पद्धतीने FPO फॉर्म होऊन वेगवेगळे प्रकल्प येत आहेत, नक्कीच येत आहेत. थँक्यू. बुधराजींचं ROC बद्दलचं नॉलेज ऐकलं, फंटास्टिक, खूप सॉर्टेड अँड खूपच सुंदर बोललात. आणि कोल्ड चेन बद्दल मला वाटतं जेव्हा कोल्ड चेन उभा करायचं असेल फक्त सरांचंच आठवण येईल, त्यांचीच प्रतिमा समोर राहील. म्हटलं नो अदर कन्सल्टंट दॅन द सिंगर. थँक्यू सो मच. हॅलो. तसं सांगायला अतिशय आनंद होणार. हा पूर्ण सेशन आपण रेकॉर्ड केलेला आहे आणि यूट्यूबवर लाईव्ह सुद्धा आहेत, फॉर युअर इन्फॉर्मेशन. थँक्यू. खिस्ते सरांना विचारायचं आहे, हे जे शेतकरीची इन्कम किती वाढली आणि कंपनीची वर्थ किती वाढली, म्हणजे नेट प्रॉफिट किती राहिला आहे? कारण का तुम्ही टॅक्स एक्झम्प्टेड आहेत एक्सपोर्ट असल्यामुळं, तर ते सगळ्यांचे माइंड ओपन होतील. शेतकऱ्यांचं इन्कम
वरती मला खूप एक छोटंसं एक उदाहरण देऊ शकतो मी. जेव्हा हा प्रकल्प चालू केला आणि जेव्हा मी टोमॅटोवरती काम चालू केलं तेव्हा जे नाशिकच्या आजूबाजू शेतकरी होते त्यांचं एकरी उत्पादन होतं साधारणतः 10 ते 12 टन. आणि ज्या वेगवेगळ्या क्रॉप प्रॅक्टिसेस आम्ही ज्या वापर केल्या त्याचं आता आम्ही गर्वाने सांगतो आमचं ॲव्हरेज उत्पन्न शेतकऱ्याचं आहे 50 टन पर एकर. आणि त्याला आम्ही म्हणजे 4 रुपये बेसिक प्राईस, मिनिमम बेसिक प्राईस देतो. म्हणजे तुम्ही आता इकॉनॉमिक्स बघू शकता की 14 साली काय होतं आणि आता काय होते. आणि सेम या बाकीच्या 6 क्रॉपवरती झालेले ते. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट वगैरे तुम्ही विचारला तर नेट वर्थ डेफिनेटली वाढलेली आहे. आणि आता कंपनीचं सध्या व्हॅल्युएशन आहे 2,500 करोड. सुपर. नमस्कार, मी धनंजय सोनी उसदून आलो आहे आणि कोल्ड स्टोरेज बद्दल विचारायचं आहे की वाढतं वेअर हाऊसिंग सगळ्यांच्या लक्षात आहे आणि कोल्ड स्टोरेज हा व्यवसाय टाकायचं हा पण बऱ्याच लोकांच्या डोक्यात आहे. पण विदर्भ आणि मराठवाडामधील जालन्याचा काही ग्रेप भाग आणि अमरावतीचा काही संत्रावाला भाग सोडला तर कशा ठिकाणी आपण कोल्ड स्टोरेज टाकायला पाहिजे आणि त्याची ROI फिजिबिलिटी कशी आली पाहिजे. आणि जो ते तुम्ही आता ओल्ड आणि न्यू टेक्नॉलॉजीवाला कोल्ड स्टोरेज सांगितलं विथ सोलर, हा पण सबसिडीमध्ये इन्क्लूड आहे का आणि त्याचा सर्वे कसा करायचा फिजिबिलिटीचा. सगळ्यात महत्वाचं कोल्ड स्टोरेज मध्ये जे आहे विदर्भ आणि मराठवाडा जर म्हटलं तर कोल्ड स्टोरेज मध्ये आहात बडीशोप, जिरा, ड्रायफ्रूट, स्पायसेस, गुळ पासून डाळीपर्यंत सगळ्या गोष्टी आपण स्टोअर करू शकतो. लातूरमध्ये जे तुम्ही जर बघितलात, लातूर किंवा जालनामध्ये पण जालनामध्ये ड्रायफ्रुट्सचे स्टोरेजेस आहेत. लातूरमध्ये बघितला तर पल्सेस आणि जॅगरीसाठी कोल्ड स्टोरेजेस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तो प्रोजेक्ट त्या पद्धतीने प्लॅनिंग करू शकता. राहिली गोष्ट व्हायबिलिटीची, कोल्ड स्टोरेजला साधारणतः 6,000 टनाला अप्रॉक्सिमेटली 8 ते 9 करोड रुपये तुम्हाला खर्च लागतो त्याच्यामध्ये. आणि 2-2.25 कोटी रुपयेपर्यंत तुम्हाला सबसिडी आहे सगळी मिळून, इंटरेस्ट वगैरे बाकी सगळे कन्सेशन वगैरे मिळून. तर इफेक्टिव्हली 7 कोटी रुपयावर तुम्हाला 6,000 टनासाठी जर तुम्ही साधारणतः रेट भाड्याचा जो आहे साधारणतः 170 ते 180 रुपये पर टन पर मंथ रेंट आहे. तर साधारणतः 11 लाख रुपये रेंट तुम्हाला महिन्याला येतं. वर्षाला 1,32,00,000 रुपये. 11 लाख रुपये रेंटच्या अगेन्स्ट तुम्हाला ऑपरेटिंग एक्सपेंडिचर फक्त इंटरेस्ट आणि लाईट बिलच्या कन्सेशनल रेटमुळे तुम्हाला 1 लाखाच्या आत 1 ते 1.25 लाख रुपये मॅक्झिमम तुम्हाला लाईट बिल खर्च आहे. बाकी तुम्हाला ऑडिशनल सोर्स ऑफ बिझनेस पण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बँकेसोबत टायअप करून तुम्ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अंतर्गत तुम्ही फंडिंग करू शकता. जे लोक तुमच्याकडे माल स्टॉक करतायत तो ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम आहे. तर इफेक्टिव्हली जर तुम्ही विचार केला तर साधारणतः 1.5 ते 1.25% पर मंथ म्हणजे वर्षाला अप्रॉक्सिमेटली 18 ते 20% मिनिमम रिटर्न तुम्हाला त्याच्यामध्ये आहे इन्कम टॅक्सचे बेनिफिट्स वगैरे सोडून. तर तो 100% प्रपोजल हा व्हायबल आहे. सोलारचा जर विचार केला तर सोलारला सेंट्रल गव्हर्नमेंटची ऍडिशनल सबसिडी आहे, परंतु ज्या प्रमाणात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे त्या प्रमाणात तुम्हाला सबसिडी नाही आहे. तर प्लस टेम्परेचर कोल्ड स्टोरेज आय विल नॉट सजेस्ट टू इन्स्टॉल मेक इन्व्हेस्टमेंट इन सोलार, कारण ते ऑलरेडी इलेक्ट्रिसिटीचे रेट जे आहेत ते तुम्हाला कन्सेशनल रेट आहेत. तर त्या पद्धतीने माझं तसं त्या पद्धतीने ओपिनियन आहे. हॅलो. हा, मला एक असं सांगायचं आहे की तुमचा एक प्रश्न आहे कोल्ड स्टोरेज उभारण्यासंबंधी. तर कोल्ड स्टोरेज कुठे उभारायचं आणि तुमच्याकडे कोणकोणते आयटम्स आहेत याचा पहिला विचार व्हायला पाहिजे. कोल्ड स्टोरेज अतिशय अगदी 15 आणि 20 टनापासून सुद्धा उभारता येतं, 400-500 टनाचं करता येतं आणि 30,000 टनाचं पण करता येतं. हे सगळं आम्ही केलेलं आहे म्हणून सांगतोय. तर आता फार्मर्सना जर करायचं असेल की 1 किंवा 2 फार्मर्सनी मिळून कोल्ड स्टोरेज करायचं असेल तर त्यांना एक 20-25 टनाचं कोल्ड स्टोरेज करता येईल. ते सोलर ऑपरेटेड कोल्ड स्टोरेज मिळू शकतं. भारतामध्ये असे युनिट तयार होत आहेत. आणि दुसरं आत्ता एक लेटेस्ट मागच्या महिन्यामध्ये एका युनिटचं उद्घाटन झालं जे प्रथम भारतामध्ये त्यांनी ह्याच्या एक्झिबिशनसाठी आणलं होतं. त्या युनिटला ॲडसॉर्प्शन युनिट म्हणतात, ADSORP ॲडसॉर्प्शन युनिट, जे फक्त आपल्या ह्याच्यातला जो माल असतो ॲग्रो वेस्ट म्हणजे कडबा म्हणा किंवा काही इतर वाळलेलं गवत म्हणा किंवा झाडाच्या फांद्या म्हणा काही असो जे वाळलेलं असतं त्याचा वापर करून म्हणजे साधारण दिवसाला त्यांनी जे युनिट उभारलं होतं त्याची कॅपॅसिटी जवळजवळ 20 टनाची होती आणि ते दिवसाला 100 किलो हे ॲग्रो वेस्ट वापरून ते चालवत होते. ते प्रत्यक्ष चालणारं युनिट तिथं हजर होतं आणि ती कंपनी आता भारतामध्ये आहे ज्यांनी 3 वर्ष याच्यावर काम केलेलं आहे.
परवाच्या दिवशीच मला ते ग्रस्त भेटले होते आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि याच्या पुढे त्यांना अजून मोठ्या कॅपॅसिटीची युनिट्स बनवायची आहेत. कारण आता त्यांनी ट्रायलसाठी काही एका लहान 15 किलोवॅट रेफ्रिजरेशन कपॅसिटीची युनिट बनवली आहे. ती आता जवळजवळ 50 किलोवॅटपर्यंत त्यांना कॅपॅसिटी हे करायची आहे. तर त्या दृष्टीने बराचसा स्कोप त्या लाईनमध्ये आहे असं मला वाटतं. तर शेतकऱ्यांनी सुद्धा याचा विचार करावा. जिथे ॲग्रो वेस्ट अवेलेबल आहे, शेतामध्ये उरलेला माल असतो ज्याचा वापर होत नाही, असा माल तिथे वापरून ती ऊर्जा वापरून ती युनिट्स त्यांना चालवता येतील. शिवाय ती इलेक्ट्रिसिटीवर पण चालू शकतात अशी सोय असते त्याच्यामध्ये. तर ही एक. आणि जर शहराजवळ करायचं असेल तर मग मल्टी प्रॉडक्ट कोल्ड स्टोरेजला काही मरण नाही. कारण मल्टी प्रॉडक्ट कोल्ड स्टोरेज ही साधारण 1000 टनापासून तर आज 20-25,000 30,000 टनापर्यंत करता येतात. पण सुरुवातीला एक लहान कॅपॅसिटीने सुरुवात करावी 5 ते 10 हजारापासून आणि नंतर जशी गरज असेल तसं ती क्षमता वाढवत जावी. सर थँक्यू सो मच सर सर. सर सर हॅलो बोलू ना सर. एक प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या फ्रूट्सला किंवा पोटॅटो वगैरे अशा प्रकारची जी काही मटेरियल आहे त्याला स्टोअर करण्यासाठी टेम्परेचर किती अपेक्षित असतं? टेम्परेचरसाठी एक मोठा चार्ट आहे आमच्याकडे, आम्ही तुम्हाला तो देऊ शकतो. पोटॅटोसाठी साधारण 2 प्रकारचे पोटॅटो असतात. एक असतो सीड पोटॅटो आणि दुसरा टेबल पोटॅटो. त्याला 3 डिग्री टेम्परेचर लागतं. आणि दुसरा असतो प्रोसेस पोटॅटो, ज्याचे वेफर्स आणि फ्रेंच फ्राईज वगैरे तयार होतात. त्याला साधारण 10 ते 11 डिग्री टेम्परेचर लागतं. तर कुठल्या टाईपचा पोटॅटो कुठून आणताय त्याच्यावर आणि किती दिवसासाठी ठेवायचं आहे याच्यावर ते अवलंबून असतं. पण सर्वसाधारण या रेंजमध्ये पोटॅटोला टेम्परेचर लागतं. इतर सगळ्या फळ आणि भाज्यांसाठी टेम्परेचर चार्ट्स अवेलेबल आहेत. वेगवेगळे टेम्परेचर रेंजेस असतात. त्याला ह्युमिडिटी ज्याला आपण म्हणतो, आर्द्रता, तर ती पण वेगवेगळी असते. तर हे चार्टचा वापर करून ते ठरवायचं असतं. आणि म्हणून मी सांगितलं त्याप्रमाणे की मल्टीपर्पज कोल्ड स्टोरेजमध्ये ही सुविधा उपलब्ध असते. थँक्यू सो मच सर. ऑल गुड थिंग्स हॅज टू कम टू एंड. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन बेंचमार्क बघितला सह्याद्री फार्मच्या माध्यमातून की कृषी उद्योग कुठल्या लेवलला जाऊ शकतो. या कृषी उद्योगाकरता गव्हर्नमेंटकडनं काय सपोर्ट आहे त्याची माहिती आपल्याला आज दिली श्री श्रीकांतजी पुतळांनी. थँक्यू सो मच सर. आणि टेक्नॉलॉजी जी आहे कोल्ड स्टोरेज मधली त्याच्याविषयी खूप छान माहिती आपल्याला सुरंगे सरांनी दिली. सर थँक्यू सो मच. आज हे सगळेजण आपला वेळात वेळ करूकडे आलेत. तर मी MTFच्या वतीने आणि माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळाच्या वतीने आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सो मच. आणि मी आभार मानतो MTFची ज्यांनी आम्हाला संधी दिली हा कार्यक्रम करण्याची. जर या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही नवीन उद्योग उभे राहिले, काही नवीन प्रेरणा मिळाली, भले ते 1 असेल 10 असेल, मला असं वाटतं आमचा कार्यक्रम हा सफल झाला. ऑल द बेस्ट. शुभम भवतु. वन मोर क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन फ्रॉम आवर जर्नलिस्ट. जस्ट प्लीज. थैंक यू सर. मेरा क्वेश्चन ऐसा था कि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जालना जिल्हा हा मोसंबीमध्ये फार मोठा उत्पादक आहे. तर मोसंबीसाठी कुठलं बाय प्रोडक्ट असं आहे का? कारण की आम्ही आता सध्या आमची स्वतःची FPC सुद्धा आहे. आम्ही रिलायन्सला सप्लाय करतो मोसंबी वगैरे माल, पण ती डिमांड जी आहे ती कन्सिस्टंट नाही आहे. तर त्याला असं काही बाय प्रोडक्ट जे आहे की आम्ही ती शेल्फ लाईफ इन्क्रीज करू शकतो कोल्ड स्टोरेज थ्रू किंवा अदर मीडियम थ्रू? मोसंबीमध्ये जे आता काही नवीन पॅक हाऊस आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर सॉर्टिंग, क्लिनिंग, ग्रेडिंग आणि वॅक्सिंग हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर ते 60 ते 70% क्वालिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. आणि डेफिनेटली कोल्ड स्टोरेजमध्ये जर तुम्ही प्रॉपर प्री कुलिंग करून आणि कोल्ड चेनचा वापर केला तर डेफिनेटली तुम्हाला चांगली शेल्फ लाईफ मिळू शकते. आणि प्रोसेसिंगच्या भरपूर फॅसिलिटी येत आहेत की जेणेकरून जे काही तुमचा 20-25% माल आहे की जो फ्रेश मार्केटमध्ये जात नाही आहे ना, तो प्रोसेसिंगमध्ये डिहायड्रेशन असेल किंवा ज्यूसमध्ये वापरला जाऊ शकतो. त्याच्यावरती आता वेगवेगळे प्रोजेक्ट येत आहेत महाराष्ट्रामध्ये. हॅलो. थँक्यू राहुलजी, थँक्यू अरविंदजी, थँक्यू रुपेशजी, थँक्यू श्रीकांतजी. ॲग्रिकल्चरचं सेशन विल हेल्प लॉट ऑफ पीपल